Thank you, Jesus. Thank you, Father. So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं खूप छान आहे. Amen. आमेन. It gives us hope. आशा मिळते ना. देव म्हटलं की आशा येते बेटा. Amen. देवाने सोडलं तर आपण गेलो. God is working behind your back for good. देव तुमच्या पाठीमागे चांगल्यासाठी कार्य करत आहे. Amen. आमेन. God is working behind your back for good. देव तुमच्या पाठीमागे चांगल्यासाठी कार्य करत आहे. We'll open our Bibles to Psalm 121 verses 7 and 8. स्तोत्र संहिता 121 त्यातलं 7वं आणि 8वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. The Lord will keep you from all harm. He will watch over your life. The Lord will watch over your coming and going, both now and forever. स्तोत्र संहिता 121 7 आणि 8 मध्ये लिहिलंय, यहोवा सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील, तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. यहोवा तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. What a great comfort. किती मोठं सांत्वन आहे ना. When I say God is working behind your back for जेव्हा good, मी असं म्हणतो की देव तुमच्या पाठीमागे तुमच्या चांगल्यासाठी काम करत आहे, I mean even when you don't see Him, म्हणजे जेव्हा तुम्हाला देव दिसत नाहीये तेव्हाही, even when you feel ignored or even forgotten, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे दुर्लक्ष झालंय, माझ्याकडे कानाडोळा झालाय, तेव्हाही my God is active. देव माझा क्रियाशील आहे. My God is moving. माझा देव कार्य करत आहे, पुढे जात आहे. My God is protecting. माझा देव संरक्षण देत आहे. My God is even arranging things for your favor. आणि माझा देव तुमच्या अनुग्रहासाठी कार्य करत आहे किंवा गोष्टी तयार करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is an unseen motion. परमेश्वर म्हणजे अदृश्य गती आहे. And God is shifting things off your radar. आणि परमेश्वर तुमच्या रडारवरून गोष्टी हलवतोय. He brings changes in people's heart for you. लोकांच्या हृदयामध्ये देव तुमच्यासाठी बदल करतो. एखाद्याचं हृदय देव तुझ्यासाठी बदलतो. God is dealing with your enemies. देव तुझ्या शत्रूंशी पण कारवाया करत आहे. God is dealing with those demons that are harassing you. सैतान भूत दुरात्मे जे तुला छळतायत त्यांनाही देवच हँडल करतोय. God is bringing changes in people's hearts for आणि you. तुझ्यासाठी देव लोकांच्या हृदयामध्ये बदल आणत आहे. God has the power to change things in your circumstances. आणि देवाकडे सामर्थ्य आहे की तुझ्या परिस्थितीमध्ये देव सर्व बदलून टाकेल. God can change timings for you. देव तुझ्यासाठी वेळा बदलेल. Amen. आमेन. So that when you turn around, अशासाठी की जेव्हा तू मागे वळून पाहशील, those things that looked like delay, तेव्हा ज्या गोष्टी तुला अरे रे उशीर झाला अशा वाटतील, it becomes a design from God. त्या सगळ्या देवाकडनं एक केलेली रचना असते. Praise God. Amen. So don't miss God from your life. तर देवाला आपल्या जीवनातनं काढून नको टाकू बाबा. Amen. Amen. Because God always means good for us. कारण देव नेहमी आपल्या सगळ्यांची भलाईच मागतो. He does not mean harm for us. देवाची इच्छा अशी नाहीये की आपल्या कुणाचं वाईट व्हावं, आपल्याला इजा व्हावी. God works for your blessing, देव तुझ्या आशीर्वादांसाठीच काम करत आहे. not for your breaking. देव तुझ्या तुटण्यासाठी फुटण्यासाठी कार्य करत नाही. तू देवाविषयीनं गैरसमजुती असल्या करू नको. God is in the building business. देव बांधायच्या कारभारात आहे. God is in the construction business. देव बांधणी करायच्या कन्स्ट्रक्शनच्या कामात आहे. God is not in the destruction business. देव काही कोणाच्या नाशाच्या कामात नाहीये. Praise God. देवाने काही कोणाच्या नाश करायची अशी सुपारी घेतलेली नाही. Amen. Amen. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Romans 8:28, रोम करास 8:28, all things work together for good Amen. for those who love God. हालेलुया. आय लव्ह दिस वर्स. सर्व गोष्टी चांगल्याकडे होतात कुणाच्या जीवनात, ज्यांचं देवावर प्रेम आहे अशा लोकांच्या जीवनात सरते शेवटी सर्व गोष्टी चांगल्याकडेच होतात. It may not look good now, आता ते तुला दिसायला चांगलं कदाचित दिसणार नाही, but it is working towards your good. पण ते सगळं तुझ्या भलाईकडेच चाललेलं आहे. So wait upon God. तर जरा देवाचरणी वाढ बघ. Have patience. जरा थांब ना बेटा, जरा धीराने राहा ना, Trust His sight. जरा धीर ठेव ना, त्याच्यावर विश्वास ठेव, त्याच्या Trust His नजरेवर wisdom.
त्याच्या नजरेवर त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेव की माझ्यापेक्षा तर देव नक्की शहाणा आणि ज्ञानी आहे, Say, म्हणजे तो चांगलंच काहीतरी करणार आहे. you may not see the weaving happening behind the curtain, आणि तुला ना पडद्यामागे जे विणकाम होतंय ते दिसणार नाही, but he is weaving a masterpiece पण definitely. देवा पडद्यामागे एक मास्टरपीस विणत आहे. Amen. त्याचं काम सुरू आहे. He is weaving a masterpiece from your life. अतिशय सुंदर तुझ्या जीवनामध्ये तो एक मास्टरपीस विणत आहे, तयार कराय. भरत काम कसं करतो आपण कापडावर, तसं आपल्या जीवनावर देवाचं भरत काम चाललंय. Praise God. आमेन. You see, in the theater, तुम्ही पाहत असाल थिएटरमध्ये the actors receive applause. जे कोणी अभिनेते असतात, अभिनय करणारे, त्यांना लोकांकडनं शाबासकी, टाळ्या मिळतात. But behind the scenes, पण पडद्यामागे there are stage hands that help them to act. काही असे हात असतात जे त्यांना तो अभिनय करायला मदत करतात. Those back hands, they are setting up all the props for you. आणि ते पाठीमागचे जे हात आहेत ते स्टेजवर सगळं तयार करत असतात. नाटकं तुम्ही पाहिलीच असतील ना कधी ना कधी, तर नाटकांमध्ये जे सगळे प्रॉप्स लावले जातात, कोणीतरी हात आहेत ना, जे हात सगळी तयारी करत असतात आणि हे अभिनेते अभिनय करतात. They move the props also. आणि ते प्रॉप्स किंवा त्या ज्या काही गोष्टी असतील हलवतात सुद्धा. They adjust the lights also. चित्रानुरूप, सीन नुरूप, जो काही लाईट आहे तो सुद्धा ते लोक बदलत राहतात. They fix up the wires. वायर किंवा केबल्स फिक्स करतात, लाईट सुद्धा जसा पाहिजे तसा सोडतात. The audience cannot see them, आणि प्रेक्षकांना ते हात दिसत नाही, but it is their work that makes the show possible. पण त्या हातांचं काम त्या नाटकाला किंवा त्या शोला शक्य करतं. So my God तर माझा देव is your backstage worker. तुझ्या पाठीमागे काम करणारा कामगार आहे. My God is your backstage worker. माझा देव तुझ्यासाठी बॅक स्टेज काम करणारा कामगार आहे. God is changing the lights. तुला माहितीये देव लाईट चेंज करतो. Sometimes he gives us dim lights. आणि ते लाईटचे इफेक्ट देव देतो. कधी कधी देव अंधुक लाईट देतो, Sometimes green light. कधी कधी हिरवा लाईट देतो, Sometimes red light. कधी कधी रेडच देतो, Sometimes orange light. कधी कधी ऑरेंज लाईट देतो. He builds your set. म्हणजे देव तुझा सेट, तुझ्या आयुष्याचा जो मंच आहे, सेट आहे, तो देव मांडतो. He arranges the prop for you. आणि तुझ्यासाठी प्रॉप्स देव मांडतो. Amen. आपल्या आयुष्याला ते साजेसे आहे, So that your life stage will shine before the people. की तुझं आयुष्य नावाचं स्टेज जे आहे ते लोकांसमोर चमकावं. Amen. आमेन. That's what my God is doing. असं माझा देव करतोय. You may not see it with your physical eyes, तुला तुझ्या शारीरिक डोळ्यांनी दिसणार नाही, कारण या शारीरिक डोळ्यांनी पाहिजे गोष्टीच नाहीयेत. but God is working behind the dark. देव अंधारात सुद्धा पाठीमागे कार्य करत He आहे. is working for your good. देव तुझ्या चांगल्यासाठी काम करत आहे. Amen. आमेन. Have you seen a gardener? तुम्ही एखादा माळी पाहिलाय? माळी बागेत काम करतो. He माळी prunes the root deep underground. तो काय करतो? छाटणी करत असतो, मुळांची पण छाटणी करतो. You don't see the cutting. आपल्याला ती छाटणी दिसत नाही माळ्याने केलेली, You don't see the pain. आपल्याला वेदना दिसत नाही. But later, पण मागाहून when the plant blossoms जेव्हा ते रोपट उमलतं, with new strength, त्याला नवीन ताकद येते, you know मग कळतं that the gardener has worked in the roots. की आपल्या माळ्यानं या मुळांवरती काम केलंय, म्हणून बाग अशी फुलली आहे. My God works behind your back. तसं देव तुझ्या पाठीमागे काम करत असतो बेटा. 24/7. 24/7 देव तुझ्या पाठीमागे ऍक्च्युअली कार्य करत And आहे. he removes what is hidden. आणि ते लपलेलं आहे ते देव सगळं काढतो. He is cutting what hinders you. आणि ज्या सगळ्याची अडचण होत आहे ते देव सगळं कापून टाकतो. लपाछपीचे मामले देव सगळे उघडे करतो. Praise God. Amen. He is removing all the unwanted things. आणि नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो. Because some of the things, if he removes it before your sight, you may not like it. कारण काही गोष्टी देवाने तुझ्या नजरेसमोर काढून टाकल्या तर तुला आवडणार नाही. So sometimes things done in the hidden is always तर better. कधी कधी देव मग लपून काम करतो आणि ते चांगलं. Sometimes the mothers, they remove extra clothes of their children हो ना. on their own. कधी कधी आई काय करते, आपल्या मुलांचे जास्तीचे जे काही कपडे असतील ते स्वतःहूनच काढून टाकते. Because नीड नॉट if टेल you देम ask एव्हरीथिंग. the children, they won't allow. कारण मुलांचं आता अलीकडे तर मुलांचं आणि अतिशयच वेगळं असतं.
माझ्या कशालाच हात लावायचा नाही, मग त्या कपड्यांनाही हात लावायचा नाही. अरे पण त्या कपाटात जागा नाही, ते खाली पडतंय. So the mothers are very clever. मग तू हुशार तर आम्ही अति हुशार, मग आई अति हुशार. When the children go to school, then she removes all those unwanted ones. मुलं शाळेत वगैरे गेली की आई हळूच ते नको असलेलं सगळं काढते. And the children don't even realize it. मुलांना कळत पण नाही की माझे 2-4 शर्ट का माझे 2-4 फ्रॉक गेलेले आहेत. Amen. ते कुठे हिशोब ठेवतायत. Praise God. देवाला धन्यवाद. And that is the way God works in our lives. असं देव काम करतो आपल्या जीवनात. या 2-4 नको असलेल्या गोष्टी याच्या जीवनात मी लपून काढणार आहे. याला दाखवून काढायला गेलो तर हा काढूच देणार नाही. Praise God. देवाला So धन्यवाद. that you may blossom deeper. म्हणजे कसं आपण जरा खोल छान उमलावं, That you may become stronger. आपण अजून बलवान व्हावं, सुंदर रीतीनं उमलावं. See- असं मोकाट जंगली नाही उमलायचं आपल्याला. So haven't you seen पाहिलं असेल तुम्ही when His power is displayed जेव्हा देवाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन होतं, where you have least expected? अगदी तुम्ही जिथे अपेक्षाही ठेवलेली नव्हती, कमीत कमी अपेक्षा ठेवली होती, अशा जागी जेव्हा देवाचं सामर्थ्य प्रकट- Suddenly it works. अचानक काम होतं. You never expected God to show up, म्हणजे तुझी अपेक्षाच नव्हती की आता इथं देव येऊन कार्य करेल अशी. but suddenly He shows up. अचानक देव तिथे येतो आणि कार्य करून जातो. आणि मग He तुम्ही knows म्हणता, when to enter in. त्याचा अर्थ काय की देवाला माहितीये कधी प्रवेश करायचा. Praise God. Amen. We want God waiting at our beck and मग call. आपलं कसं असतं, मी देवाला हाक मारीन तेव्हा देवाने माझी हाक ऐकून यायचं. No, कधी- God कधी- should come 10 minutes in advance. नाही, देवाने 10 मिनिटं अगोदर यायचं. Before my trouble crops up, He has to be there attending to me 10 minutes before. मला त्रास होण्या अगोदरच देवाने येऊन माझ्यासाठी हजेरी लावली पाहिजे 10 मिनिटं अगोदर. No. असं नाही. God comes in His time. देव त्याच्या वेळेत येतो. Amen. आमेन, Praise God. आमेन. I mean, He springs up a rescue mission for you. आणि आपल्यासाठी बचाव कार्य सुरू करतो. And that is God working in our lives. असं देव आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो की इसको बचाना तो मुझेही पडेगा. And every day He does it. आणि देव रोज हे करतो. कधी कधी घुसखोरी करतो, हा मला येऊ नाही देणार पण मी जाणारच आहे. See, and many Bible heroes, आणि अनेक बायबल मधले जे हिरो आहेत they had God saving them so many times. त्यांच्यासोबत देवच होता ना, त्यांना अगणित वेळेला वाचवणारा. Even when they didn't see it, God was saving them. आणि त्यांना दिसतही नव्हतं ते सगळं, पण तरी देव त्यांना मात्र वाचवत होता. See, Joseph was sold into Egypt. योसेफाला मिस्र देशी विकलं. I mean, God knew it. देवाला माहिती होतं, देवाला माहित नव्हतं का? माहितीच होतं की. Amen. आमेन. Did he see the hand of God? त्याने देवाचा हात पाहिला का त्या सगळ्यात? No. नाही. But he trusted God. पण त्याने देवावर विश्वास ठेवला. कोणी? योसेफानी. Did he know how God is going to work it out? योसेफाला काही माहिती होतं तेव्हा की देव हे सगळं कसं काय करणार आहे काम? He didn't know. त्याला काहीच माहित नव्हतं. But he knew Romans पण 8:28. रोमकरास 8:28 माहित होतं. Yet God made a pathway for Joseph, आणि तरी देवाने योसेफासाठी मार्ग काढला that through him he may bless nations. की त्याच्याद्वारे देवाला देशांना आशीर्वाद देता यावा. Say, देवाच्या योजना मोठ्या असतात, आपलं जवळ तोकडं. this fellow Joseph never saw God's hand. योसेफाने देवाचा हात कधीच Literally. पाहिला नाही. असा लिटरली देवाचा हात काम करताना योसेफाने कधी पाहिला नाही. But behind his back, God was working. पण योसेफाच्या पाठीमागे देव कार्य करत होता ना. Behind his back, God was giving dreams to Pharaoh. योसेफाच्या पाठीमागे देवाचं कार्य सुरू होतं. देवाने फारो राजाला स्वप्न दिलं. Praise God. हे सगळं योसेफापायी. याला वाचवायचंय म्हणून त्याला स्वप्न. See, Joseph didn't even know God is going to work it this way. योसेफाला माहिती सुद्धा नव्हतं की देव अशा रीतीनं कार्य करणार आहे. He thought, I am forgotten. त्याला असं वाटत असेल की अरे बापरे, मला तर आता देव पण विसरला आणि सगळेच विसरले. God had not forgotten. देव विसरलेला At the नाही. right time, he gave a dream to Pharaoh. योग्य वेळेला देवाने फारो राजाला स्वप्न दिलं ना. And such a hard dream that no man should be able to interpret. आणि असलं अवघड स्वप्न देवाने त्याला दिलं की एका माणसाला त्याचा अर्थ सांगायला होईना. Say, God is a wise God. देव सुज्ञ देव आहे, You शहाणा are आहे. dealing with the wisest God of the Oh, earth. hallelujah. अख्ख्या जगातल्या अति हुशार आणि ज्ञानी देवाच्या संपर्कात आपण आलोय. Praise God. आमेन. You are in contact with the mighty God. तुझा संपर्क महान देवाशी लागलाय. एक तर तू देवाला हलक्यात घ्यायचं बंद कर. Amen. आमेन. So what you don't see तर तुला जे दिसत नाही doesn't mean God is not working. याचा अर्थ देव काम करत नाही असं नाहीच आहे. तुला दिसत नाही म्हणून काय झालं? देवाचं काम सुरू आहे. God works in the light. God works in the darkness. देव प्रकाश होतात काम करतो, देव अंधारात पण काम करतो. God works in the daytime. God works at night. देव दिवसा काम करतो तर देव रात्री पण काम करतो. The God of Israel does not sleep nor slumber. इस्रायलचा देव कधी डुलकी घेत नाही आणि झोपत नाही. And so when we sleep, we think God also is sleeping. तर आपण झोपलो की आपल्याला असं वाटतं की आता देवही झोपला. No. असं नाही. He's saying you sleep. I will see and get the work done for देव you. म्हणतो तू झोप, मी जागा राहून तुझ्यासाठी काम करणार आहे. Praise God. आमेन.
Look at Daniel in the lion's den. बघा ना, दानिएल जेव्हा सिंहाच्या गुहेत गेला, He didn't see the angel there. त्याला तिथं देवदूत दिसला नाही. See? Huh? He didn't expect God to send an angel there. त्याने अशी अपेक्षाच ठेवली नव्हती की देवाने तिथे देवदूत पाठवायचा आहे. See? हा? When they threw Daniel in the lion's cage, आणि जेव्हा त्यांनी दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं, what did he see? त्याला काय दिसलं? Only the hungry lions. त्याला नुसते भुकेले सिंह दिसले. But पण God was working through his angels देव देवदूतांच्या द्वारे काम करत होता ना, because God had his back. कारण की देव होता त्याच्या पाठीशी. दानिएलला हे सगळं माहिती नव्हतं. दानिएलला never कुठे knew. माहिती? दानिएलला कुठे माहिती होतं की मी आतमध्ये गेल्यानंतर देव खुद्द येणार आहे का देवदूत येणार आहे आणि See? मी वाचणार आहे? त्याला काही पत्ता नाही. The moment he entered the cage, ज्या क्षणाला तो गेला आत गुहेत, 2 minutes before the angel was standing there. 2 मिनिटं अगोदर देवाचा दूत तिथे उभा होता The angel shut the mouth of the lion. आणि त्या देवाच्या दूताने सिंहाचं तोंड बंद केलं. That even Daniel didn't expect. जी अपेक्षा दानिएलने सुद्धा केली नव्हती. For you, तुझ्यासाठी things will happen that you don't even expect. तुझ्यासाठी गोष्टी घडतील बेटा. तुझी आशा आणि अपेक्षाही नसतील अशा गोष्टी घडतील. तू हार नको मानू. God will show up at the right time. देव बरोबर वेळेत येईल. आपल्याला उगीच आपलं वाटत राहतं देव कुठे गेला, देव कुठे गेला. नाही नाही, तू कुठं चाललाय ते बघ. Look at Peter पेत्र बघा, sleeping under the chains. साखळ्या बांधून झोपलेला आहे. Amen. आमेन. He didn't even expect anything good. साखळदंडांमध्ये बांधलेला आणि झोपलेला पेत्रांनी काही अपेक्षा ठेवली नव्हती की काही चांगलं होईल. Because next morning he was going to be executed. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला गळफास देणार होते. इट वॉज ते- डिसाइडेड. And so he knew, like Stephen, I'm going to be killed. तर पेत्राला कळलं होतं स्तेफनाप्रमाणे आता हे लोक मलाही ठार मारणार आहेत. He didn't see any angel first. त्याला कुठे काही देवदूत दिसले काम करताना He अगोदर. was so fast asleep पेत्र असा गाढ झोपला that the angel had to really kick him to get up. की देवाच्या दूताला येऊन त्याला असं हलवून हलवून जागं करावं लागलं. See how God was interested in Peter. म्हणजे देवाला किती उत्सुकता होती पीटरच्या जीवनामध्ये. Peter didn't plan how to come out. पेत्रांनी काहीच योजना केली नव्हती की आता मी तुरुंगात आलो, अभी क्या प्लॅनिंग करेंगे, इधर से कैसे बाहेर पडेंगे. No. नाही नाही नाही, But God was working. आपण देव कार्य करत होता. God was planning his देव rescue प्लॅनिंग mission. करत होता. देव त्याच्या बचावाची योजना करत होता. Amen. आमेन. Because कारण when he awoke, जेव्हा पेत्र जागा झाला, he saw the prison doors open for त्याला him. तुरुंगाची दारं उघडी दिसली. See? He Amen. didn't even have to fight. त्याला भांडावं सुद्धा लागलं नाही. कैसा कैसा आणि वैसा कैसा कुछ नाही. God worked behind him. देवाने त्याच्या पाठीमागे कार्य केलं. ऐसा कैसा वैसा कैसा कुछ नाही. God knows when to release you. अरे देवाला माहितीये ना तुला कधी सोडवायचं. Let the world tie you, he will release you. जगाने जरी तुला बांधलं तरी देव तुला सोडवायला येईल. देव आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. देव माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे He is असं one मानायला शिक. step ahead of us. देव आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे बेटा. When you can't see God, जेव्हा तुला देव दिसत नाही that's when he's working the hardest. तेव्हाच देव तुझ्यासाठी खूप काही करत असतो. मेहनत करून करून तुझ्यासाठी. Amen. आमेन. Your back is covered. तुझी पाठ देव सांभाळून घेतो. Even when your eyes are dry. म्हणजे काय, देव तुला उघडं पडू देत नाही तुझे डोळे कोरडे असले तरी. So don't panic तसं गोंधळू नका. just because you don't see certain things. फक्त तुला काही गोष्टी दिसत नाहीत म्हणून असं भावचळल्यासारखं वगैरे व्हायची गरज नाही. God will not allow you to see all those horrible things. देव तुला त्या महाभयानक गोष्टी बघू नाही देणार. God says, देव म्हणतो keep your eyes shut because I'm going to whack the devil. तुझे डोळे बंदच ठेव कारण मी सैतानाला फटके मारणार आहे. And you won't be able to see it. आणि तुला ते बघणं, तुला ते दृश्य सहन होणार नाही. एक तर नाही तरी तुला काही सहनच होत नाही. आणि हेही दाखवलं तर मग तुझं काय होईल. तर देव म्हणतो डोळे बंद कर, मी सैतानाला फटके मारणार आहे. God's motion is more faithful than your sight. देवाची गती तुझ्या नजरेपेक्षा फार विश्वासू आहे. God's action is more powerful than your sight. देवाची कृती तुझ्या नजरेपेक्षा फार सामर्थ्यवान आहे. नाही मी पाहिलं, नाही मैंने देखा, वो बाजू को रख, तूने जो देखा वो अनदेखा प्रभु बहुत काम कर रहा है. He will not even allow you to see. आणि देव तुला बघायची परवानगी पण देणार नाही. कारण Amen. काही गोष्टी आपण न बघितलेल्याच बऱ्या असतात. Sometimes when the doctors give you injection, they say, look that side, I will give you injection here. कधी कधी डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देताना म्हणतात ना, उधर देखो मैं इंजेक्शन देने वाला हूँ. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. काहींना असं असतं ना की इकडे बघूया ते टोचताना. He works in the dark room देव अंधार खोलीत काम करतो so your future can shine in the light. अशासाठी की तुझं भविष्य जरा प्रकाशात चमकावं. Praise God. हालेलुया. डार्क रूम असायचे ना पूर्वी ती फिल्म डेव्हलप करायला.
See? तशा माझे वडील फोटोग्राफर होते म्हणून मला माहिती आहे. And so God's hand may be behind you, तसं देवाचा हात तुझ्या पाठीमागे असेल रे, but His favor will be in front of you. पण त्याचा अनुग्रह तुझ्या पुढे असेल. Amen. पाठीमागचा हात दिसणार नाही, पुढचे अनुग्रह दिसतील. He will not allow you to see what He's doing behind your back, आणि देव तुला तुझ्या पाठीमागे तो काय करतोय ते बघायची परवानगी देणार नाही, but He will allow you to see His favor. पण दिलेले अनुग्रह बघू देईल की बघ मी तुला किती अनुग्रहावर अनुग्रह देतोय. He will say, enjoy the favor. देव म्हणेल अनुग्रहाचा आनंद लूट, बाकी सब मेरे पे छोड़ दे. Praise God. नहीं पण ये कैसा होगा नहीं वो कैसा होगा वो सब मैं देखता है. So how to live in this truth? तर या सत्यात कसं जगायचं, Relax your worries. आरामामध्ये सगळ्या काळज्या प्रभू चरणी टाकून, Stop fearing the unknown. आणि उगीच जे माहित नाहीये, जे अदृश्य आहे, जे दिसत पण नाहीये, जे कळत पण नाहीये, त्याची काय एवढी भीती घ्यायची. Because He who works behind your back कारण जो तुझ्या पाठीमागे कार्य करत आहे is already ahead of your trouble. तो ऑलरेडी तुझ्या त्रासांच्या पुढे गेलाय. Amen. आमेन. So walk in gratitude now. तर जरा ऋण मानून चाला देवाचं. Because sometimes we are grateful for only those things which God shows us and God sees and does things in our presence. कारण कधी कधी आपण ना देवाने ज्या काही गोष्टी आपल्या नजरेसमोर केलेल्या आहेत आणि आपल्याला दिसतायत त्या दृश्य गोष्टींसाठीच आपण देवाचे आभार मानून देवाचं ऋण मानतो. But there are millions of other things that God does for us in His rescue mission that we don't see and for which we are never grateful to God. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या बचाव कार्यामध्ये देवबाप करोडोनं खोऱ्यानं अशा गोष्टी करत असतो आपल्या पाठीमागे जे आपल्याला दिसत नाहीत. त्याच्यासाठी आपण ऋण मानलं पाहिजे देवाचं की तेरे किए हुए उपकारों को मैं कभी नहीं भूलूंगा. Because you don't know while coming to church how many demons were there to destroy you तुला काय माहितीये तू आज चर्चला येताना सुद्धा किती भूत तुझ्या मागे लागली असतील तुझा नाश and करायला, how many angels handled them. आणि किती देवदूतांनी त्या भूतांचा नाश केला असेल ऑन द वे रस्त्यात. यू डोंट नो, You don't know. and it's better you don't know, नाही तर तू मध्येच गेला असता. Because the Bible says, कारण बायबल and Jesus revealed it. येशूंनी प्रकट केलं. In John 10:10, योहान 10:10 He said the devil has come to steal, kill and destroy. येशू म्हणाले सैतान या जगात लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला आलाय. See, that means every day he is planning your killing. याचा अर्थ दर दिवसाला सैतान तुमच्या मर्डरची योजना करतोय की ह्याला मला मारायचंय. But you are not murdered पण नाही अजून तुझा खून झाला. तू Why? मेला नाही. तू मेला नाही अजून का नाही? because God's angels have rescued you. नाही ना मेले मी अजून का? देवाच्या दूतांनी बचाव केलाय आपला. You विचार don't know करा. in a day how many times the devil must have tried to kill you. तुला माहित नाहीये दिवसात एका दिवसात 24 तासामध्ये किती वेळेला सैतानाने तुला ठार मारायचा प्रयत्न केला असणार आहे तुला माहित नाही. You don't know. काय माहित आहे तुला? And God must have sent His angels to rescue you. आणि देवाने त्याचे देवदूत पाठवले असतील तुझा बचाव करायला. That's why म्हणून. even for the unseen things you have to praise God. अदृश्य गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही देवाचे आभार मानायला शिका. Because कारण- miracles are happening in your life every moment. दर क्षणाला तुमच्या जीवनात चमत्कार होत आहेत. यू बिलीव्ह इट ऑर नॉट. दर क्षणाला तुझ्या जीवनात चमत्कार होत आहेत. That's why you have to thank Him म्हणून तुम्ही देवाचे आभार मानलेच पाहिजे always. नेहमी. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. Say, पास्टर तर नेहमी थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू Yes. लॉर्ड. आम्ही प्रार्थनेला बसतो ना दोघं जण पास्टर थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. yes. You have to continuously thank Him. असं सातत्याने त्याचे आभार मान. अरे देवाचे नाही तर मग कोणाला थँक्यू म्हणणार आहात? Because कारण I don't know in today how many demons must have wanted to slay me हो ना, मला माहित नाही आज सुद्धा किती दुरात्मे आणि भूत आली असतील मला ठार मारायला. and how many angels must have been employed आणि there to take देवाचे care of किती me. दूत देवाने पाठवले असतील माझा बचाव करायला. So I have to say thank you. तर मी तर धन्यवाद मानलेच पाहिजेत आणि थँक्यू म्हटलंच पाहिजे ना. So walk in gratitude every day. तर रोज जरा देवाचं ऋण मानून चाला. Don't wait for visible blessings to thank Him. दृश्य आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद दिसले तरच मी त्याचे आभार मानणार असे आगाऊ वागायची गरज नाही. Thank Him even when you don't see those things happening. त्या गोष्टी घडताना दिसल्या नाहीत तरी चांगल्या चांगल्या मुलांसारखं त्याचे आभार मानायचे. Because you're still alive. का अजून जिवंतता आहे ना? Somebody मेला has तर नाही taken ना? care of you. कोणीतरी तुला सांभाळलंय ना, जेवतो ना, खातो ना, कपडे घालतो ना, चालतो फिरतो बोलतो सगळं आहे ना, मेला तर नाही ना? Obey in faith. आज्ञा पालन कर ना विश्वासाने. And when God gives you a small command, आणि देव तुला जेव्हा एखादी छोटी आज्ञा देतो follow it. गपचूप पळायची. Even if you don't see the outcome. जरी त्याचा परिणाम दिसला नाही तरी. And that's how He lights up your path. आणि देव अशा रीतीनं मग तुझ्या मार्गाला उजळवून टाकतो.
and watch your steps. आणि तुझी पावलं जरा सांभाळ. Beware of divine incidences that happen in your life. दैवी घटना तुझ्या जीवनात ज्या घडतात ना त्याविषयीनं जरा जागृत राखी. दैवी आहे बरं का. See, there are divine coincidences that happen in our life. दैवी घटना घडतात ना योगायोगाने. दैवी योगायोग, त्याला दैवी योगायोग म्हणतात, ते आपल्या जीवनात घडतात. There are meetings that are divine. अशा काही मीटिंग्स असतात ज्या दैवी असतात. There are detours that are divine. काही असे रस्ते असतात जे दैवी असतात. There are open doors that are divine. काही उघडलेली दारं दैवी असतात. Meeting the right people is divine. योग्य लोकांना भेटणंही दैवी आहे बेटा. See? योग्य माणसं भेटणं पण त्याची कृपा असते. Yes. नाही तर कोणी चुकीचे भेटले तर मग संपलं. Because these can be God's rearrangements for you. कारण देवाने केलेली तुझ्यासाठीची रिअरेंजमेंट असणार आहे की देवाने परत तुला सगळं नीटनेटकं करून दिलं. And these are divine rearrangements behind your back. आणि हे दैवी रीतीनं देवाने परत सगळं तुला नीटनेटकं करून रिअरेंज करून दिलं. Amen. आमेन. So speak over your life. तर स्वतःच्या जीवनावर जरा बोला. Instead of asking a prophet to prophesy हा ना. you prophesy over your life. उगीच आपलं जाऊन एखाद्या संदेशाला आणि प्रॉफिटला विचारत राहायचं स्वतःविषयी. त्याच्याविषयी स्वतःच बोल की स्वतःवर. Amen. आमेन. तूच प्रॉफेसी कर स्वतःच स्वतःला. Say, I'm going to be blessed. म्हणायचं मी आशीर्वादित होणार आहे. Divine doors will be opened. दैवी दार माझ्यासाठी उघडणार My आहे. God is working behind my माझा back. देव माझ्या पाठीमागे कार्य करत आहे. हो दे ना प्रॉफेसी. Those things which I don't see, ज्या गोष्टी मी बघत नाहीये God is seeing it. देव त्या गोष्टी बघत He आहे. is working for my good. देव माझ्या चांगल्यासाठी काम करत आहे असं बोलायचं. Lord, you're working behind my back. देव बाप्पा तू माझ्या पाठीमागे कार्य करत And आहे. I will stand in your plan. शंदो, आणि तुझ्या योजनेत मी उभा राहणार I आहे. will shine in your plan. तुझ्या योजनेत मी उभाच राहणार आहे. No demonic hindrances will stop me. एकही सैतानी शक्ती आता मला नाही थांबवू Because शकत. what I cannot see, you can see. कारण मला जे दिसत नाही ते तुला दिसतंय. I can see only my past, you can see my present and मला my फक्त future. माझा भूतकाळ दिसतोय जो फारसा काही चांगला नाही. पण तुला माझा वर्तमान आणि भविष्यकाळ दिसतोय. And so you are rearranging everything for me. तर देव बाप्पा तू माझ्यासाठी सगळं रिअरेंज म्हणजे परत सगळं व्यवस्थित करतोय. Praise God. हालेलुया. And so when you can't see Him, तर जेव्हा तुम्हाला तो दिसत नाही believe on Him more harder. तेव्हा अजून त्याच्यावर विश्वास ठेवा की तो मला कार्य करताना दिसत नाही म्हणजे तर नक्कीच तो कार्य करत आहे. Praise God. आमेन. Blessed are those who don't see yet believe. जे ज्यांना दिसत नाहीये तरी विश्वास ठेवतायत ते जास्त आशीर्वादित आहे असं वचन म्हणतं. When your back is silent, जेव्हा तुझी पाठ अगदी शांत असते. remember one thing. एक लक्षात ठेवा It is under God's constant care. सातत्याने तुझी ती पाठ देवाच्या काळजीत आहे. Because my God believes in working in the shadows also. कारण माझा देव सावलीत सुद्धा काम करण्यात विश्वास ठेवतो. We people don't like to work in the shadows. आपणा लोकांना सावलीमध्ये छायेमध्ये कार्य करायला आवडत नाही. My God can work in the shadows. माझा देव सावलीत सुद्धा काम करू शकतो ते पण सुंदर. So your stadiums will be filled with His glory. अशासाठी की वैभवाने तू भरून निघावं. Praise God. Amen. And so keep walking by faith. तर विश्वासाने चालत राहा. Keep trusting God. देवावर भरोसा ठेवत राहा. One day you will turn. एके दिवशी तुम्ही वळाल And one day you will see how He moved heaven for you. आणि एके दिवशी तुम्हाला दिसेल की बाप रे देवाने अख्खं स्वर्ग माझ्यासाठी हलवलंय. That you could rise in your life. अशासाठी की माझ्या जीवनात माझा उत्कर्ष व्हावा. Praise God. आमेन. Amen. आमेन. That means याचा अर्थ you are not alone. तू एकटा नाहीयेस. तू एकटी नाहीयेस. You are not alone forever and ever. Amen. तू एकटा नाहीये. फॉर एव्हर अँड एव्हर याला आमेन. कायम आणि कायम या वाक्याला आमेन की मी एकटी नाहीये. Praise God. आमेन. God is watching over the moments that you cannot control. ज्या क्षणांवर तुला नियंत्रण ठेवता येत नाही त्या क्षणांवरती कार्य देव करतोय. अरे Amen. ये सिचुएशन मेरे हाथ के बाहर गई, अभी कुछ कंट्रोल नहीं. प्रभु का सारा कंट्रोल है. God can control those places you cannot control. ज्या जागांवर तुला कंट्रोल ठेवता येणार नाहीये तिथेही देव लगाम ठेवेल. God can control those enemies that you cannot control. ज्या शत्रूंवर तुला कंट्रोल करता येत नाहीये त्यांचा कंट्रोल देव ठेवेल. God can control those dangers that you don't see with your physical eyes. जे धोके तुला तुझ्या शारीरिक डोळ्यांनी दिसत नाहीये ते सुद्धा देव ताब्यात ठेवेल. Praise God. आमेन. Just imagine you are walking in a crowded street कल्पना करा लोकांच्या गर्दीनं भरलेल्या रस्त्यात तुम्ही चालताय and you have your own personal bodyguard आणि तुझा व्यक्तिगत एक अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड आहे and you're looking forward distracted.
आणि विचलित होतंय तुझं लक्ष पुढे जाताना. But पण your bodyguard is scanning behind you. तुझा बॉडीगार्ड तुझ्या पाठीमागे आहे. He's watching every place. तो सगळीकडे बघत आहे. Have you seen they wear those dark हो, glasses? ते असे काळे चष्मे घालून बॉडीगार्ड फिरतात ना मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे. And see, when they look straight, you think so they are looking straight, but they are looking this side. आणि सरळ ते बघत असले तर तुला असं वाटतं की ते सरळ बघतात, पण ऍक्च्युली ते इकडे बघत असतात. See, and this fellow thinks, oh, he is looking straight, I can pounce on this fellow. आणि समोरच्याला असं वाटतं की हे सरळ बघतायत तर मी आता अटॅक करू शकतो. But no, पण नाही, he is watching here also, he is watching तो there इकडेही also. बघतोय, तो तिकडेही बघतोय. He is monitoring all the threats. तो सगळीकडे सगळी जी दहशत आलेली आहे त्याच्यावरती तो मॉनिटर करू नये. He protects your back. आणि तुझ्या पाठीला तो सुरक्षित And ठेवतो. that's what my God does. माझा देव ते काम करतो. अंगरक्षकाचं बॉडीगार्ड. Amen. Amen. Otherwise, I would have been killed long back. नाही तर मी मेलो असतो की नाही फार पूर्वी. In 2007, I would have been killed. 2007 मध्ये मी मेलो असतो ना मग, See? हो की नाही. But God was my bodyguard. फिर किसने बचाया मुझे? कोण होतं तेव्हा माझ्याजवळ? कोणी नव्हतं. I may not know all my enemies. मला माझे सगळे शत्रू माहित नसतील. I may know only 10% of my enemies. मला माझे 10% शत्रू माहिती असतील, बाकीचे तर माहित पण नसतील. But पण my God knows my 100% enemies. माझ्या देवाला माझे 100% शत्रू कोण कोण आहेत माहिती आहेत, नावाने. Praise God. आपल्याला He दोन knows चार their माहिती- address. He knows their father's name, mother's name, grandparents' ते name. सुद्धा देवबापाला आपल्या सगळ्या शत्रूंचा अख्खं खानदान, इतिहास, भूगोल सगळं माहिती असतं. Amen. आमेन. He knows every trap. देवाला प्रत्येक जाळं ठाऊक असतं. He knows every storm that will rise. देवाला प्रत्येक वादळ तुझ्या आयुष्यात येणारं माहित असतं. Even in the boat, Jesus knew the storm. नावे सुद्धा येशूंना माहित होतं की वादळ आलेलं आहे, येणार आहे. He's not just in front guiding you. आणि येशू केवळ पुढे तुला मार्गदर्शन करतात असं नाही, He's behind you, guarding you. मागे सुद्धा मार्गदर्शन करतात, संरक्षण देत आहेत. Praise God. Amen. In front he's guiding you, behind you is guarding you. पुढून देव तुला मार्गदर्शन करतोय, मागून देव तुझा बचाव करतोय. Amen. Amen. And so coming and going. तर See, येणार it says, जाणं, येणार Bible जाणं. says Bible- coming and going. तुझं आत येणं बाहेर जाणं जे लिहिलंय ना, What does it say? याचा अर्थ काय? बाहेर जाणे, आत येणे. Say, he's saying your coming in and going out will be blessed. तुझं बाहेर जाणं आणि आतमध्ये येणं आशीर्वादित होईल. Say, when you go out of your house, you will be blessed. When you return back, you will be blessed. जेव्हा तू तुझ्या घराच्या बाहेर जाशील तू आशीर्वादित असशील, जेव्हा तू तुझ्या घराच्या आत येशील तू आशीर्वादित असशील. When you go out, you may go empty, but you will come home filled. घराच्या बाहेर जाताना तू रिकामा जाशील, पण येताना भरभरून येशील, Praise God. कारण वचन आहे. So coming and going means every movement of your life. तर तुझं बाहेर जाणं आणि आत येणं म्हणजे तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण. When you step into new things, जेव्हा तुम्ही नवीन गोष्टींमध्ये पाऊल टाकता, when you leave the old, जेव्हा तुम्ही जुन्या गोष्टी सोडता, नवीन गोष्टींमध्ये पाऊल टाकता, when you rise up, जेव्हा तुम्ही वर येता, when you sleep, रबा शखरमा सुंद झोपता, even in your transitions, God is there. ते जे काही बदल असतात त्या बदलांमध्ये पण देव आहे. He covers you. देव तुला झाकतो. Jesus said, येशू बोलले, as a hen covers its chicks, so I want to cover you. एखादी कोंबडी आपल्या पिल्लांना कसं झाकून ठेवते तसं मला तुम्हा लोकांना झाकून ठेवायचंय. I want to cover you. मला तुम्हाला झाकून ठेवायचंय. Praise God. जैसे मुर्गी बच्चों को परतोले छिपाती, संभाल प्रभु जी जीवन के अक्षर में. पुराना गाना है. Amen. आमेन. Underneath your feet, over your head, there is a covering. तुझ्या पायांखाली, तुझ्या डोक्यावर कवरिंग आहे बेटा. Say- तुला असं सोडलं नाही वाऱ्यावर. You don't need eyes in the head behind your back. तुझ्या पाठीमागे इथं डोळे नकोय तुला. You have got God watching over your back. इथं देव आहे तुझी पाठ सुरक्षित ठेवायला. Praise God. की दे बाप्पा तुम्हाला 2च डोळे पुढे दिले, तू मागे का नाही मला 2-4 डोळे दिले, म्हणजे सगळं दिसलं असतं ना, काय गरज नाही, देव बघतोय. Say, God is saying 2 eyes is enough for देव you. म्हणतो 2 तुला दिलेत ते बास आहेत, त्याच्यातच तुला एवढं काही You दिसत. don't have to see behind because I am there. पाठीमागे बघायची तू गरजच नाही, कारण पाठीमागे मी आहे Amen. आणि पाठीमागे देव आहे, तेच बरं आहे. And every silent step is secured by your faithful Savior. आणि प्रत्येक शांत पाऊल तू उचललेलं तुझा तारणारा सुरक्षित ठेवतोय. God guards what you even forget to guard. जे काही तू सुरक्षित ठेवायला विसरतोस त्यालाही देव सुरक्षित ठेवतो. Sometimes you may forget to lock your door. God will guard that house. कधी कधी तुझ्या घराचं दार लॉक करायला तू विसरशील, तरीही त्या उघड्या घराला देव सुरक्षित ठेवेल की कोणी आत घुसणार नाही. He'll protect where you are blind to that thing. आणि जिथे एखाद्या गोष्टीसाठी तू अंधा झाला, अरेच्या मला दिसलंच नाही, देवाने बघितलं.
He will cover when you are weak. आणि जेव्हा तू अशक्त पडशील देव तुला कव्हर करेल. Amen. Amen. And so if he watches your comings and goings, आणि देव अशा रीतीनं तुझं बाहेर जाणं आत येणं सगळं बघतोय. that means याचा अर्थ- no part of your life is out of the sight of this glorious God. तुझ्या आयुष्याचा कुठलाही भाग या वैभवशाली देवाच्या नजरेपासून हटलेला नाहीये. Praise God. आमेन. Say, God is working behind my back. म्हणा देव माझ्या पाठीमागे कार्य करत आहे. God is working in darkness. देव अंधारात कार्य करत आहे. God is doing things that I cannot do. देव अशा काही गोष्टी करत आहे ज्या मी नाही करू शकत. Praise God. Amen. See, बघा. because you don't see every danger. कारण तुला प्रत्येक धोका दिसत नाही. Sometimes कधी कधी you think nothing is happening. तुला असं वाटतं कुछ नाही हो रहा, कुछ नाही हो रहा, काय होतच नाहीये, काय होतच नाहीये. You are saying everything is fine in my life. आणि तुम्ही असं म्हणता कधी कधी नाही माझ्या जीवनात सगळं ठीक आहे. But if God only opens your eyes, you would have seen actually there was terror because 10 demons were going हो ना. to pounce on you. फक्त देवाने तुझे डोळे उघडले तर तुझ्या लक्षात आलं असतं की तुझ्या जीवाला किती धोका होता, किती गोंधळ चाललेला होता. 10 भूतं तुला ठार मारायला आली होती. And you thought such a glorious आणि morning. अशा वेळेला तू मात्र म्हणता आज का दिन कितना अच्छा है, आज का दिन कितना अच्छा है. Just because the heaven is quiet, स्वर्ग शांत आहे म्हणून just because you don't see it, आणि तुला दिसत नाही म्हणून doesn't mean God is not working behind your back. असं नसतं ना की देव तुझ्या पाठीमागे कार्य करत नाही. मला दिसलं नाही ना, तुला सगळं दिसायलाच And कशाला my हवंय? God does some of the best work behind our आणि back. माझा देव ना आपल्या पाठीमागे काही दी बेस्ट काम करतो. In the dark places, the unseen places, अंधाऱ्या जागी अदृश्य जागी दी बेस्ट काम देव करून येतो. in the middle of the night when you don't disturb him, he works beautifully for अगदी you. मध्यरात्रीच्या प्रहरी जेव्हा तू गपचूप झोपलेला असतो देवाला छान काम करता येतं कारण तुझी लुडबुड नसते ना. Even when you don't even know what's trying to reach to you. जेव्हा तुला माहिती नसतं की तुझ्या हातापर्यंत आता काय पोहोचणार आहे. He's blocking dangers. तो सगळे धोके ब्लॉक करतो. Amen. Amen. Those dangers you never saw coming. जे धोके तू येताना सुद्धा पाहिले नाही, तुला असं वाटलंही नाही, भनक पण नाही की हा धोका आहे. He's whispering warnings in your ears. कुसकुस तो देव तुझ्या कानामध्ये वॉर्निंग देतो He speaks to you during this session. आणि तुझ्याशी बोलतो. या अशा सगळ्या सेशन्स मध्ये देव बोलतो ना. Amen. आमेन. He speaks to you in your dreams तुझ्या स्वप्नात पण देव येऊन बोलतो. of people who are meant to harm you. अशा लोकांविषयी येऊन तुला सांगतो किंवा स्वप्नात दाखवतो, बोलतो की हे लोक तुझ्यासाठी चांगले नाहीत, इजा करणार आहेत. He is rerouting accidents in your life. अपघात तुझ्या जीवनातनं तो बाजूला टाळतो, रिराउट करतो तुझा मार्ग. He cancels some attacks. काही हल्ले रद्द करतो की हा हल्ला माझ्या मुलावर होताच कामा नये. He silences some storms in your काही life. वादळांना तुझ्या जीवनापासून तो शांत ठेवतो की हे वादळ नाही आलं पाहिजे. And you never even knew that those storms existed. आणि तुला तर माहिती नव्हतं की हे वादळ होतं आणि हे वादळ येणारही होतं. And that's what it means when we say God works in the dark. हा अर्थ आहे जेव्हा आम्ही म्हणतो ना की देव अंधारात पण आपल्या जीवनात कार्य करतो, त्याचा अर्थ हा आहे. You don't see every danger. तुला प्रत्येक धोका दिसत नाही रे. Because when we walk through life, कारण जेव्हा आपण हा आयुष्य नावाचा प्रवास करतो you only see what is in front of तेव्हा you. आपल्याला फक्त आपल्या समोर जे असतं ते दिसतं. Sometimes we don't even see what is behind us. कधी कधी आपल्या पाठीमागे असलेली आपल्याला दिसत नाही. But my God sees all around. पण माझा देव संपूर्ण बघतो ना, त्याला सगळं दिसतं. He says in Psalm 125:5, I say, स्तोत्र 125:5 मध्ये बहुतेक तो म्हणालेला आहे, as Jerusalem is surrounded by mountains, so shall I surround you now and forever. जसं यरुशलेमेच्या सभोवताली डोंगर आहे तसं मी तुला आता आणि कायम घेरून ठेवणार आहे. He sees the snake under the stone. आणि तो दगडाखालचे साप पाहतो. He sees the trap that is set by the fowler. जे जाळं पारध्याने तुझ्यासाठी टाकलंय ते देव बघतो की ये इसमें अटकेगा. He sees the storm behind the clouds as they gather. ढगांमागून येणारं वादळ देवाला दिसतंय की हे वादळ ह्याच्यावर बरसणार आहे. You didn't even see that car that almost hit you. तुला ती गाडी दिसली पण नाही जी गाडी जवळजवळ तुला ठोकून मारणार होती. Somehow you just went on your own on the side and you think so that by your wisdom you moved out. कसं बसं करून तू बाजूला सरलास आणि तुला असं वाटतं माझ्या ज्ञानाने मी वाचलो. But God pushed you at the अरे side. देवाने तुला बाजूला सारलं. ज्ञान कुठून आलं त्यात? देवाने तुला बाजूला केलं. You didn't even hear those conversations of the people तुला लोकांचे संवाद ऐकू आले नाहीत की लोक काय बोलतायत. that meant to destroy you actually. जे लोकांचे संवाद आणि संभाषण खरोखर ऍक्च्युअली त्यांनी तुझ्या नाशासाठी केलेलं संभाषण होतं. But God heard it all. पण देवाने ऐकलं ना. Amen. मैंने भले नहीं सुना, मेरे प्रभु ने सुना ना.
की ये तो मुझे मारने का प्लॅनिंग आहे. You didn't even know what the devil had planned last night. for तुला you. हेही माहिती नाहीये की काल रात्री सैतानाने तुझ्यासाठी काय योजना केली But होती. God shut it down पण देवाने ती बंद केली before that meeting ever started. आणि ती मीटिंग सुरू होण्या अगोदर देवाने ते बंद करून टाकलं. आमेन. हालेलुया. Then shouldn't we be thanking him all the time? मग तुम्हाला नाही का असं वाटत आपण देवाचे अखंड निरंतर आभार मानले पाहिजे? And sometimes the greatest miracles are the ones you will never know about on this earth. Only in heaven you will know it. आणि कधी कधी सगळ्यात मोठे मोठे चमत्कार या भूतलावर झालेले तुला इथे कळणारच नाहीत, स्वर्गात गेल्यावरच कळतील. And God will show you. देव तुला दाखवेल. See this. बघ तुझ्या आयुष्याची फिल्म. This film, see हे देख, who was behind you तेरा पिक्चर देख, तेरे लाईफ का, तेरे पीछे कोण कोण पडे थे, and how my angels आणि माझ्या देवदूतांनी कसं तुला वाचवलंय. rescued you. तुला तुझा बचाव करायला मी दूत पाठवले. You know, in Genesis 31, उत्पत्ती 31 मध्ये Jacob thought he was running for his life. याकोबाला असं वाटलं की मी माझ्या जीवासाठी धावतोय. He didn't even know that God had already shown himself in Laban's dream, आणि त्याला माहिती नव्हतं की लाबानाच्या स्वप्नामध्ये देव आलेला ऑलरेडी. because Laban had decided to destroy Jacob. कारण लाबानाने अशी योजना केली होती की मी याकोबाला आता संपवणार आहे, नाश करणार आहे, I'll take away my daughters. आणि माझ्या मुली मी त्याच्याकडनं परत घेणार आहे. Say, Jacob didn't know. याकोबाला माहित He was नव्हतं. returning back home. याकोब घरी निघाला होता. And Bible says बायबल म्हणतं that night त्याच रात्री God appeared to Laban देव लाबाना समोर आला, and said, प्रगट झाला आणि म्हणाला, don't speak to Jacob good or bad. याकोबाशी वाईट चांगलं काही बोलायचं नाही. Close your mouth. झिपिट म्हणतात ना, अलीकडे मुलांची भाषा आहे झिपिट, तोंड बंद ठेवा. Tomorrow you're going to meet Jacob. उद्या तू याकोबाला भेटणार आहेस, Don't say anything to काही him. बोलायचं नाही हं? असं म्हणाला देव लाबानाला प्रगट होऊन. Did he know also काय माहिती होतं याकोबाला that God is working behind his back? की माझ्या पाठीमागे देव कार्य करत आहे आणि लाबाना समोर देव प्रगट होऊन त्याला बोलून गेलाय. And Laban came and said, आणि लाबान येऊन म्हणाला, last night your God gave me a dream and said, don't speak good or अरे bad. याकोबा, काल रात्री देवानी मला स्वप्न दिलं, तुझ्या देवानी, तुझा देव माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, खबरदार माझ्या याकोबाला वाईट का चांगलं काय पण बोललास तर. How elevated Jacob must have felt. याकोबाची छाती फुलली असेल अशी की धन्यवाद, Oh, God spoke last night. इधर तो नहीं उधर इथं मेरी मला वो चल माहित रही. पण नाहीये हे सगळं. हाँ, इधर तो नहीं वो उधर मेरी वो चल रही. And so here Jacob was sleeping peacefully इथं याकोब शांतीनं झोपला होता, and God was working behind देव his त्याच्या back. पाठीमागे कार्य करत होता. Because heaven had already spoken on his behalf. कारण स्वर्ग तर त्याच्या वतीनं ऑलरेडी बोललो होतं. That is the behind your back blessing released for you. ते तुमच्या पाठीमागे जे आशीर्वाद मोकळे होतात ना, ते मी सांगतोय. Hey, आमेन. what about Job's story? इयोबाची कथा. Job thought that God had turned against him. इयोबाला काय वाटलं की देवच माझ्या विरुद्ध गेलाय. His business collapsed. त्याचा सगळा व्यवसाय ठप्प पडला, His children died. त्याची 10 मुलं मेली, His health failed. त्याची स्वतःची तब्येत जी बिघडली ती बिघडलीच. But the real fight was not on the earth. पण खरं युद्ध पृथ्वीवर नव्हतं होत. It was in the heavenly places. खरं युद्ध स्वर्गीय स्थानात चाललं होतं. Because the devil was testing him. कारण सैतान त्याला पारखत होता. But God was setting limits to him every पण time. देवाने त्या सैतानाला नेहमी लिमिट घातलं होतं की ह्याच्या पलीकडे नाही हं. And here Job thought, I am strong. आणि इथं योबाला वाटत होतं की मी तर किती No, स्ट्रॉंग you are आहे. not strong. God was setting limits to the devil. तू स्ट्रॉंग नाहीये, तू बलवान नाहीये. देवाने सैतानाला लिमिट घालून दिलं की ह्याच्या पलीकडे आणि पुढे त्याच्यावर अटॅक करायचा नाही. See, Job was not there when God was speaking to Satan. देव जेव्हा सैतानाशी बोलत होता तेव्हा इयोब तिथे नव्हता. इयोबाला काय माहिती होतं देवात आणि सैतानात असं संभाषण You झालंय. don't know God is speaking on your behalf in heaven to the devils. तसं तुझ्या वतीनं देवा स्वर्गात सैतानाशी बोलत आहे, दुरात्म्यांशी बोलत आहे, तुला काय माहितीये? See, हा? Jesus told Peter, येशू पेत्राला म्हणाले, do you know what is happening behind your back? तुला माहितीये का तुझ्या पाठीमागे काय चाललंय? No, I don't know. नाही, मला काहीच माहित No, नाही. I am strong. नाही मी स्ट्रॉंग You are not strong. तू काय स्ट्रॉंग नाहीस. The devil asked me of you for you to sift you as wheat. सैतान आला होता माझ्याकडे तुला मागायला की म्हणे गव्हासारखं चालतो त्याला मला पीटर दे. Do you know that? माहितीये का Peter? पीटर, पेत्रा, माहितीये का तुला तुझ्या पाठीमागे काय झालं? And so God told Satan, मग देव सैतानाला म्हणाला, you can touch his stuff.
तू जाऊन त्याच्या गोष्टींना साहित्याला हात लाव, but don't touch his life. योबाच्या जीवाला हात लावायचा नाही. Who ना said God? देव बोलला सैतानाला, Don't touch his life. योबाच्या जीवाला हात लावायचा नाही, त्याचं साहित्य, त्याच्या घर काय जे असेल ते त्याचं लूट, पण त्याचा जीव नाही. Every time the devil wanted to kill you, God had been speaking on your behalf. ज्या दरवेळेला सैतानाला तुला ठार मारायची इच्छा झाली होती ना, त्या दरवेळेला देव सैतानाशी तुझ्या वतीनं बोललाय, आडवा आलाय, उभा राहिलाय. Even in Job's worst season, योबाच्या अगदी वाईटातल्या वाईट ऋतूत सुद्धा God was working in the dark. देव अंधारात काम करत होता. पण आपलं कसं लिमिटेड असतं ना सगळं, मला कळत नाही, मला दिसत नाही, मला माहित नाही, तुला काहीच माहित नाही, तेच बरं आहे. And so better is, even if you don't know it, every moment say thank you Jesus, आणि म्हणून तुला thank you Jesus, काहीही thank you जरी Jesus. माहित नसलं ना, तरी प्रत्येक क्षणाला धन्यवाद येशू, Because धन्यवाद something येशू has म्हणता. happened that minute for you. कारण त्या मिनिटाला सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी झालेलं आहे. Some miracle has taken place. काहीतरी चमत्कार मिनिटालाही झालेला आहे, तर मिनिटाला थँक्यू जीसस म्हटलेलं चांगलं. Amen. आमेन. That's why as much as possible I say thank you Jesus. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी सारखं धन्यवाद येशू म्हणत असते. Even in my prayer there is more thank you Jesus than prayer. माझ्या प्रार्थनेमध्ये सुद्धा थँक्यू जीसस हा शब्द जास्त असतो प्रार्थनेच्या बाकीच्या शब्दांपेक्षा. एवढं त्याच्या ऋणाखाली दडपलोय मी. King Abimelech, अभिमलेख राजा, Bible says in Genesis 20 verse 3, उत्पत्तीचा 20वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन बायबल म्हणतं, Abraham didn't even know that King Abimelech had taken Sarah into his palace. अब्रामाला माहिती पण नव्हतं की सारेला अभिमलेख राजानं त्याच्या महालात नेलंय. He didn't know where his wife was, त्याला माहितीच नव्हतं माझी बायको कुठे आहे. but his God knew it. पण देवाला माहिती होतं की ह्याची बायको तो घेऊन गेला राजा. Amen. And she was put there in the harem. आणि तिथे हिरेम मध्ये तिला ठेवलं. But that very night, पण त्याच रात्री God came to Abimelech, देव आला अभिमलेख राजाच्या समोर, entered his head, and in a dream said, त्याच्या डोक्यात घुसून त्याच्या स्वप्नात बोलला, You are as good as dead if you touch her. जर तिला हात लावला ना अभिमलेखा, तू मेल्यात जमावशील ना, मेल्यात जमावशील. खबरदार सारा को हात लगाया तो मरेगा तू. Just try touching her, I'll kill you. सारेला हात लावून बघ, प्रयत्न तर कर. नाही मेला तर देव म्हटला असेल मी देव नाही, मी देव नाही. जर तू नाही मेला तर सारेला हात लावायची हिम्मत What कर. a humorous statement God made. किती विनोदी वाक्य देवानी केलं की खबरदार तिला हात लावला तर And मेला here Abraham is wondering, where is my आणि wife त्या now? अब्राम विचार करतो कुठं गेली देव जाणे. I don't know who will protect her now. आता कोण तिला वाचवेल काय, माझ्याशिवाय होत नाही तिचं. आता कोण सुरक्षित ठेवायचं हिला. त्याने See, कधी कधी देवावर होतं Abraham सगळं. never saw it happen. त्याने पाहताना नाही, त्याने घडताना नाही पाहिलं, But heaven handled it before dawn. पण स्वर्गाने मात्र पहाट होण्यापूर्वीच ते सगळं हँडल केलं की मैं जाता अभिमलेख राजा के पास, ये अब्राम मेरा बंदा है. So you don't fear, you just sleep. हा, तर By अब्राम morning you will hear good news. तू झोप, तू घाबरू नको, सकाळपर्यंत चांगली बातमी येईल. आमची ही कुठे गेली. देव म्हणाला मी आणतो परत, सेफ आहे. Are you seeing how God works behind our back? देव आपल्या पाठीमागे कसं काम करतो बघताय का. आमचे हे कुठे गेले, येतील कुठे जाणार आहे, देव घेऊन येईल. कुठे जात आहेत. Praise God. One day a man said to his friend, एके दिवशी एक माणूस आपल्या मित्राला म्हणाला, God doesn't do anything for me. देव माझ्यासाठी काहीच करत नाही. And so his friend smiled and said, तर त्याचा मित्र हसून म्हणाला, Then explain how you are still breathing. मग तुझा श्वास कसा चालू आहे जरा सांग. म्हणे देव माझ्यासाठी काहीच करत नाही. श्वास कसा चालू आहे. हा, काय मशीन बिशीन लावलंय का. काही नाही, देव देतोय ना. अरे श्वास कसा चालू आहे, मशीन पे चालू आहे क्या. नाही ना. See, every breath you take, God is involved. प्रत्येक श्वास जो तू घेतो आणि सोडतो त्यात देव आहे. नाही तर बंद होईल ते. Amen. बंद हो जाएगा वो. सोचा है कभी. See, सोचो. we take for granted हाँ the ना. dangers that never arrive. पण आपण फॉर ग्रांटेड घेतो ना, धोके जे कधी येणार नाहीत असं आपण गृहीतच धरतो सगळं. It's like a mother who stands between a child and the street. हे असं आहे ना की एक आई आपलं लेकरू आणि रस्ता यांच्यात मध्ये उभी आहे. The child only sees the sidewalk, त्या लेकराला फक्त फुटपाथ दिसतो, but the mother can see the oncoming car. पण आईला पुढून येणाऱ्या गाड्या दिसतायत ना. You know, the children don't see that. आपली लहान बाळ ते सगळं बघत नाहीत ना. They just cross the road. असंच क्रॉस करायला But जातात. the mother's eyes are everywhere. आईचे डोळे सगळीकडे असतात She ना. may be talking to a friend, but हो ना. one eye will be on the kid. आई मैत्रिणीशी बोलत असेल पण एक डोळा बाळावर असतोच की एक किधर जा रहा देख.
Amen. Amen. Sometimes the fathers will miss, but the mothers won't. कधी कधी बापाकडनं राहून जातं पण आईकडनं काही नाही सुटत, आईला सगळं दिसतंय. Amen. Amen. And God is like that. तसा देव आहे. जैसे माता संभालती है ना वैसे येशू संभालेगा ना. He तो blocks. माँ है. He blocks that what could have killed you. ज्यातनं तू मरू शकत होतास देवाने येऊन ते ब्लॉक केलं. And while you are still complaining about what He hasn't done. आणि तू तक्रार करत बसलाय, देवाने माझ्यासाठी हे नाही केलं, देवाने माझ्यासाठी ते नाही केलं. See, you are complaining here. इथे तू तक्रार करतो And there the demon was about to strike and the angel chased him away. आणि तिथे तर दुरात्मा येऊन तुला ठारच मारणार होता पण देवाच्या दूताने येऊन त्याला हकललं. And you are still complaining here. आणि तरी तुझी तक्रारच चालू आहे. कुठे देव माहित हो नाही ना. काय करत सवयीचे नाही. परिणाम अरे ना. आता केलं माग. सवयीचे परिणाम. कुठे देव कुठे देव. आता पाठी मागून देवानीच वाचवलंय पण नाही कुठे देव. नन्नाचा पाडा सवयी काही लोकांना. One night a man's car refused to start. एके रात्री असं झालं एका माणसाची कार गाडी सुरूच होईना. And he's fussing about it. तो त्याच्याविषयी तक्रार करायला You know how लागला. men are when they get angry, they Oh. kick at the tire. पुरुष कसे असतात ना अधीरवे जीव. धीर नसतो पुरुषांमध्ये फारसा बरं And का. then he said, God, why me? आणि मग तो म्हणायला लागला हे काय असं बंद पडलं सगळं माझ्याच जीवनात असं का. And then next day, मग दुसऱ्या he दिवशी found out there had been a 10-car pileup त्याला आढळलं की 10 गाड्या on that same road. त्याच रस्त्यावर. If he had taken that same road, he would have been there till morning. त्या रस्त्यावरती जर तो गेला असता तर सकाळपर्यंत तिथेच राहिला असता. And so God whispered in his ears, म्हणजे that's why so it की happened. म्हणून मी असं केलं की तुझी आधीच बंद पडावी आणि तू तो रस्ता धरू नये. Praise God. See, you don't know. तुला काय माहितीये तू लाथा झाडत राहतो. You won't believe, there was a time, I think so, during this festival time, or I don't know, तुम्हाला तुमचा विश्वास बसणार नाही. आत्ताच काय सण सणाळ होती त्या दिवसात we couldn't come the straight way. आम्ही सरळ मार्गे येऊ नाही शकलो. आताच. And some people, they came in the morning. आणि काही जण हो. घरी सकाळी आले. We came that same night आम्ही त्याच रात्री आलो. because God gave us a way. देवाने आम्हाला मार्ग दिला. Amen. आमेन. Sometimes the blessing is not in what He gives. कधी कधी ना देव जे देतो त्यात आशीर्वाद नसतात. Try to understand this. नीट ऐका, उगीच आपली गैरसमजूत काहीतरी करू नका. कधी कधी देव जे देतो त्याच्यात आशीर्वाद नसतात. It's in what He prevents also. पण देव आपल्याला ज्या गोष्टींपासून टाळतो त्यात मोठे आशीर्वाद असतात. So we only count the blessings that gives, but we don't count the blessings which comes through prevention. आपण काय आपल्याला जे आशीर्वाद दिसतात त्याविषयी आपण त्याचे आभार मानतो. पण जे आशीर्वाद पाठीमागून आलेले आहेत ज्यात आपला जीवही जाऊ शकत होता पण देवाने टाळलं Say, त्याविषयी ना आपण बघत नाही. why God works in the dark? देव का अंधारात काम करतो? To protect you from panic. तुझा बचाव करायला की तुझा गोंधळ होऊ नये. Amen. Amen. Because if you saw every danger with your eyes, कारण प्रत्येक धोका जर तुझ्या डोळ्यांनी तू पाहिला you will never sleep. तुला एकही रात्र झोप येणार नाही. If God opens your eyes to all those things happening around you, देवाने जर तुझे डोळे तुझ्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे उघडले ना you will be in the ICU. तुला आता लगेच आयसीयूत टाकायला Every लागेल. 15 days you will be in the ICU. आणि 15 दिवसाला तू आयसीयूत जाशील नाही तर एके दिवशी मेंटल हॉस्पिटल. And so praise God, He gives us nights also to sleep. तर धन्यवाद आहे देवाला की देवबाप रात्री 8 तास आपल्याला झोपायला देतो. Because most of the nights God is working on your पण behalf. जास्तीत जास्त रात्रीच्या प्रहरी देव आपल्या वतीनं काम करत असतो म्हणून देव म्हणतो 10 ते 6 झोप. Praise God. To grow your trust, He does that. तुझा विश्वास वाढवायला देव हे करतो. And faith is believing He's working when your eyes cannot see. आणि विश्वास म्हणजे तुझ्या डोळ्यांना दिसत नाहीये तरीही विश्वास ठेवणं की देव माझ्यासाठी करत आहे. See? इज विश्वास. And sometimes your eyes cannot prove it, कधी कधी तुझे डोळे नाही काही सिद्ध करून दाखवणार but still keep praising Him. तरी त्याची स्तुती करत राहा. Because there is more to it than meets the eye. कारण की डोळ्याला दिसतं तेवढंच फक्त नसतं त्याच्याही पलीकडे बरंच काही असतं. And so He does it to reveal His sovereignty on the world. तर देव या जगावर त्याचं साम्राज्य आहे हे दाखवायला करतो. He doesn't need your help to be God. देवाला तुझ्या मदतीची गरज नाहीये. देवाने देव बनून राहिला की नाही मी देवाला हेल्प करतो म्हणजे तो देव राहील. नाही नाही काही गरज He नाही. is handling it whether you are awake or not. तू जागा असो झोपलेला असो देव सगळं हँडल करतो. And God handles best when you rest. आणि जेव्हा तू आराम करतो ना तेव्हा देव फार छान काम करतो. कारण आत्ताच जसं मी म्हटले आपली लुडबुड बंद होते ना. And so He moves when you stop. तर तू थांबला की देव हलतो. He fights while you sleep. तू झोपला की देव तुझ्या वतीने लढतो. He blocks attacks every day. रोज देव तुझ्यावर येणारे हल्ले ब्लॉक करतो. Those attacks which you didn't even
dream that it exists. असे हल्ले की ज्या विषयीने तू कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं की असे हल्ले असूही शकतात. You are standing today आज तू उभा आहेस because heaven stayed awake for you. कारण स्वर्ग तुझ्यासाठी जागं राहिलेलं आहे. म्हणून I'm उभा आहेस. speaking on behalf of God and the heavens. मी देवाच्या वतीनं आणि स्वर्गाच्या वतीनं तुमच्याशी बोलतोय. You are standing today because heaven was awake for you. आज जर तू उभा आहेस तर स्वर्ग तुझ्यासाठी जागं राहिलं म्हणून तू उभा आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. Just because it didn't happen doesn't mean it couldn't happen. आणि केवळ ते घडलं नाही म्हणून ते घडू शकणारच नव्हतं असं नव्हे. It is my God who stopped it for you. माझ्या देवाने तुझ्यासाठी ते सगळं बंद केलं म्हणून ते घडलं नाही. That's why my God is the best security system. म्हणून माझा देव सगळ्यात बेस्ट सिक्युरिटी, A security system that you have never paid for. अशी सिक्युरिटी सिस्टम की जी ज्यासाठी तू काही मोबदला किंवा वेतन दिलेलं नाहीये, मोफत तुला ती सिक्युरिटी सिस्टम मिळालेली आहे. Free service. फ्री सर्व्हिस 24/7. 24/7 Who Z can plus. give you कोण देणार तुला Z plus security? 24/7 Z प्लस सिक्युरिटी आणि ते पण फुकट. कोण देणार आहे? He works in the night shifts. रात्रीची शिफ्ट देव करतो. While you are dreaming great things, तू मोठ्या मोठ्या गोष्टींची रात्री स्वप्न बघतो तर ती नाईट शिफ्ट देव करतो. He delivers you. देव तुला सुटका देतो. Some of your bad days also. तुमच्यातल्या काही लोकांचे वाईट दिवस सुद्धा It's just God's redirection. देवाने तुला परत दिलेली दिशा आहे. केवढे? Bad days are also हाँ. a redirection. वाईट दिवस सुद्धा देवाने परत दिलेली दिशा आहे. 4 ठेचा खाल्ल्याने मरत नाही आपण, लागू दे ठेचा, Amen. जरा सुधरू तरी. God redirects us. He knows which route is better. देवाला माहिती आहे ना कुठला रस्ता आपल्यासाठी चांगला आहे, तर देव आपल्याला परत रिडायरेक्ट करतो की या रस्त्याने जा. And how should we respond now? मग आपण काय प्रतिसाद द्यावा अशा वेळेला? Thank God daily for the unseen battles. रोज अदृश्य युद्ध देव करतोय, अदृश्य लढाया देव लढतोय, म्हणून रोज त्याचे आभार मानायचे. Don't only thank God for those seen battles. केवळ दृश्य लढाया ज्या तुला दिसतायत त्याविषयीने देवाचे आभार मानू नको. Thank God also for those unseen battles. त्या अदृश्य लढाया ज्या देवाने तुझ्यासाठी लढलेल्या आहेत त्यासाठी देवाचे आभार मान. Don't just thank Him for what you know. तुला जे माहिती आहे फक्त तेवढ्यासाठी देवाचे आभार मानू नको. बरंच काही जे तुला माहित नाहीये. Praise Him for what you will never find out ever on this earth. या पृथ्वीवरती कदाचित आमरण तुला जे कळणार नाहीये आणि समजणार नाहीये त्या गोष्टींसाठी त्याचे आभार मान. Because in heaven you will be embarrassed. कारण स्वर्गात मग तू लज्जित होशील. Oh, such great deliverances God had given. स्वर्गात तुला लज्जित झाल्यासारखं होईल मग की अरे बापरे देवाने एवढी मोठी सुटका मला दर दिवसाला दिली And I never thanked Him for आणि it. मी तक्रार करत बसलो, मी देवाचे पुरेसे आभार मानले नाहीत, कधी धड थँक्यू केला नाही, प्रेज अँड वर्शिपला आलो नाही. Say, walk in peace. शांतीत चाला बेटा, Walk in peace. शांतीत चाला. बी ॲट पीस Stop ॲज मच ॲज पॉसिबल. living as though heaven is sleeping. स्वर्ग असं जगू नका की जणू काही स्वर्ग झोपलंय. God has your front, God has your back, God has your sides, God has your above, God has your below. तुझं पुढचं मागचं बाजूंचं खालचं सगळं देवाच्या हातात आहे. Everything is covered. सगळं देवाने कव्हर केलेलं आहे. तुझं पुढचं मागचं बाजूचं आणि खालचंही. Stay in prayer प्रार्थना करत राहा because prayer keeps your spirit sensitive. कारण प्रार्थना तुझ्या आत्म्याला संवेदनशील ठेवतो. Because if you are in prayer, कारण प्रार्थना जर केली ना your spirit catches those words God wants to give to you. तर तुझ्या आत्म्याला देव जे काही शब्द देणार असतो ते लगेच कळतात. वो आणि- ट्युनिंग हो जाती ना So, बेटा. so sometimes God will warn you quietly. तर कधी कधी देव शांतपणे तुला वॉर्निंग देईल. Other times, कधी कधी He will just move things for you. देव तुझ्यासाठी गोष्टी करेल. He will remove things out of your way. कधी कधी देव काही गोष्टी तुझ्या मार्गातनं काढेल. Don't fear the dark अंधाराला घाबरायचं नाही because कारण the dark is not your enemy. अंधार तुझा शत्रू नाही. The darkness is God's workshop. अंधार देवाचं वर्कशॉप आहे, कारखाना. So don't be scared of dark. त्या अंधाराला भिवू नका. Amen. आमेन. Because that's the best place for God to do miracles. कारण तीच उत्तम जागा आहे देवाने चमत्कार करावा अशी. अंधार. In the dark, God does miracles. अंधारात देव चमत्कार करतो. Keep your faith active. तुझा विश्वास सक्रिय म्हणजे क्रियाशील ठेव. Keep your faith alive. तुझा विश्वास जिवंत ठेव. Trust that your unseen God is doing unseen work for your visible blessings. विश्वास ठेव की तुझा अदृश्य देव अदृश्य चमत्कार
तुझ्या दृश्य आशीर्वादांसाठी करत आहे. Praise God. आमेन. How can I live an overcoming life? नाही, मी महाविजयी जीवन कसं जगायचं? When you know God is working behind your back, जेव्हा तुला माहित असतं की देव तुझ्या पाठीमागे कार्य करत आहे, then you stop worrying. मग तू काळजी करायचं बंद करायचं, त्या कपाळावरच्या आठ्या काढायच्या, टेन्शन घ्यायचं नाही. Stop worrying of what things you cannot control. ज्या गोष्टींवर तुझा काही ताबाच नाहीये त्या गोष्टींचं टेन्शन नको घेऊ ना. Amen. You करू cannot तुला have काय? control on this thing. Stop worrying. एखाद्या गोष्टीवरचं नियंत्रण तुझ्या हातात नाहीये तर त्या गोष्टीची चिंता करू नको. Start walking with confidence. विश्वासाने चालत राहा. कारण ते Let- टेन्शन घेऊन करणार काय? तुला करायला तर काय होणार नाही. Because fear will ruin your body. का घाबरून घाबरून तुझ्या शरीराचा नाश होईल रे. People are more sickly today because of fear. आज लोक जास्त आजारी का आहेत माहितीये? घाबरलेले आहेत म्हणून. I have seen people live in fear. मी पाहिलं ना, लोक असे घाबरून जगतात, भिवून जगतात. I mean, more than you, I should live in fear. तुमच्यापेक्षा जास्त मी भिवून जगायला पाहिजे ना. You are handling small fishes, I am handling sharks. तुम्ही छोटे छोटे मासे हँडल करताय, मी मोठे मोठे शार्क हँडल करतोय. See? हा, मग किती माझ्यात जास्त भीती असायला पाहिजे का तुझ्यात? You rest in God तू देवात आराम कर. because the one who does not sleep takes care of you. कारण जो कधी झोपत नाही तो तुला सांभाळतोय. Yes. तर अशा गोष्टींचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. Psalm 121 verse 3. स्तोत्र 121:3. The God of Israel never sleeps nor slumbers, इस्रायलचा देव कधीही डुलकी घेत नाही आणि झोपत नाही. but he gives his beloved sleep. तर तो त्याच्या प्रियांना झोप देतो. And you stop blaming yourself. आणि स्वतःला दोष देऊ नका तुम्ही. Even for every delay, stop blaming yourself. जो काही उशीर होतोय ना त्यात पण स्वतःला दोष देऊ नका की माझं चुकलं, मीच गडबडले, माझ्याकडनंच मीच नाही. Start trusting God once again. देवावर परत एकदा विश्वास ठेव ना. Trust his timing. देवाच्या वेळेवर विश्वास ठेव. Amen. Amen. Live thankful, not fearful. आभार मानून जग, घाबरून जगू नको. Amen. आमेन. See, you may not see the fight, but surely you will walk in victory. तुला लढाई दिसणार नाही पण तू विजयात चालशील आणि तेवढं आपल्याला बास आहे. You may not see the hand, तुला हात दिसणार नाही but you will definitely see the result. पण नक्की परिणाम दिसेल. अब बस हो गया ना आपने जैसो के लिए. You cannot see the air, तुला हवा दिसत नाही, but the result you can see. रिझल्ट दिसतोय. काय? पदर माझा असा उडतोय. Amen. Our God is a mighty God. आपला देव महान आहे. Our God is a faithful God. आपला देव विश्वासू आहे. Our God is an all-seeing God. आपला देव सगळं बघणारा आहे. Our God works in the dark. आपला देव अंधारात कार्य करणारा आहे. Our God takes care of his children. मुलांना सांभाळणारा देव आहे. गॉड इज एन ऑसम गॉड. Our God blocks the arrows of the devil. आपला देव सैतानी बाणांना अडवणारा आहे. The arrows that you will never see. जे बाण तुला कधी दिसणार नाहीत पण सोडले होते तुझ्यावर. Our God is warning your enemies. आपला देव तुझ्या शत्रूंना वॉर्निंग देणार आहे. Those enemies you will never meet in your lifetime. ज्या शत्रूंना तू आयुष्यात कधी भेटणार नाही अशा शत्रूंना पण देव वॉर्निंग देतो. खबरदार माझ्या मुलाला हात लावला तर. Do you know there are enemies that you will never meet your lifetime? तुला माहितीये तुझे असेही काही शत्रू आहेत ज्यांना तू आयुष्यभर भेटणार नाहीये. You will never meet them. आयुष्यभरात तुला ते शत्रू भेटणार नाहीयेत असेही तुझे काही शत्रू आहेत. Yes, because they have not ever confessed before you that I am your enemy. कारण त्यांनी तुझ्या समोर येऊन कधी कबूलच केलं नाहीये की मी तुझा शत्रू आहे. Because there are people who envy you. कारण काही लोक तुझ्यावर जळतात, Some are jealous of you. काही लोक तुझा हेवा करतात, Some are cursing you. काही लोक तुला माहितीये तुला शाप देतात. One lady came to me एक बहीण माझ्याकडे आली, and she cried and cried. रडली रडली खूप रडली. I said, what happened? म्हणलं काय झालं? Please forgive me. नाही प्लीज मला क्षमा I करा. said, why? म्हणलं का? What did you do? काय केलं तुम्ही असं? She said, ती म्हणते for years I was cursing you. वर्षानुवर्ष मी तुम्हाला शाप दिलेत And Oh through my my God. ministry she got saved. आणि माझ्या मिनिस्ट्रीतच तिचं तारण झालं. Because somebody said to her something about me. कारण की Whatever, I कोणीतरी don't तिला know. माझ्या विषयीनं काहीतरी सांगितलं, भरले कान कोणीतरी आणि तिने घेतले टोचून. Say, and she said, please forgive me. तर मग आली मला म्हणाला की मला माफ करा ना. Say, म्हटलं असं ते I काय said- केलं हो तुम्ही? I said, okay. म्हणलं ठीक आहे. Say, God was dealing with her. म्हणजे देव तिच्या जीवनात I कार्य didn't know करत she होता. was my enemy. मला माहितीच नव्हतं ही माझी वैरीण आहे. So there are many enemies that you will never meet on this side of the ते globe. मला म्हणायचंय की तुला या पृथ्वीवरती तुझे सगळे शत्रू भेटणार नाहीयेत आणि ते शत्रू आहेत ना ते तुला येऊन म्हणणार पण नाही की आय एम युअर मिस्टर And it is better you don't know most of your आणि enemies. तुला जास्तीत जास्त शत्रू तुझे माहिती नाहीयेत ते बरं आहे कारण की त्यांना बघून तूही शत्रू व्हायला कमी करायचा नाही. Because what will happen is you will be drooping down. कारण की
तू पण असा मग लगटायला लागशील. Amen. मैं भी नहीं छोडेगा, अरे क्या नहीं छोडेगा. Many times it affects us. आणि बऱ्याच वेळेला परिणाम होतो या The गोष्टींचा more आपल्यावर. you have enemies and the more known enemies, हो the ना. more it affects your जेवढे body. जास्त शत्रू असतात आणि जेवढे जास्त आपल्याला परिचित शत्रू असतात की मला माहिती आहे हा माझा शत्रू आहे, तेवढं जास्त त्रास होतो And do you आपल्याला. know? आणि माहित आहे God is speaking your name where you are never been in that place. त्या जागेत जिथे तू कधी गेला नव्हता तिथेही देव जाऊन तुझं नाव बोलून येतोय. Yes. माहितीये एवढी Amen. सगळी कामं देव आपल्यासाठी So करतो. tonight rest, तर आज रात्री जाऊन आराम करा, tomorrow walk boldly, उद्या धाडसाने चाला and every day remember आणि रोज लक्षात ठेवा God is working behind my back. देव माझ्या पाठीमागे कार्य करतोय. God is working even in the dark. देव अंधारातही कार्य करतोय. Even when you don't see every danger, तुला प्रत्येक धोका दिसत नसला तरी He's सुद्धा got you. देवाच्या हातात आहेस तू. God fought for you. देव तुझ्यासाठी लढलाय. While you were resting, तू आराम करत असताना देव तुझ्यासाठी लढलाय. while you were on your vacation, तू सुट्टीवर गेलेला असताना you didn't realize तुला कळलं नाही how many enemies were there in your vacation. किती शत्रू होते तुझ्या त्या सुट्टीवर. But God said, पण देव बोलला, angels, देवदूतांनो let them have their vacation. त्यांना त्यांची वेकेशन करू दे. Don't allow any demons to come close them. त्यांना सुट्टी घेऊ दे. एकाही भूताला त्यांच्या जवळ जाऊ देऊ नका. Praise God. देवाला धन्यवाद. What did Moses say? मोशे काय म्हणाला? In Exodus 14:14, निर्गम 14:14 मध्ये मोशे काय म्हणाला? the Lord will fight for Oh. you. देव तुमच्या वतीनं लढेल. You just stand still and see the salvation of the Lord. तुम्ही उगे राहा म्हणजे तुम्ही शांत राहा आणि देव देईल ते तारण पहा. Praise God. नोंडी वेल से आदमा. There are battles you never saw. काही युद्ध तू कधीच बघितलेली नाही. There are victories you never swung for. काही विजय तू कधी पाहिले नाही ज्यासाठी. And there are breakthroughs where you have not even shed a tear. हो ना. आणि काही नवीन सुरुवाती ज्या तुला मिळाल्या आहेत त्यासाठी एक अश्रूही कधी तू ढळलेला नाही. Yes, a breakthrough where you never sweated. नवीन कोरी सुरुवात जी तुला मिळाली त्यात एक कण घाम तू गाळलेला नाही तरी तुला मिळाली. You got it. मिळाली. No bloodshed, you got it. रक्त सांडलं नाही, घाम गळला नाही, Why? अश्रू नाही तरी मिळाली. का? Because God did the fighting while you were resting. देव लढला तू आराम करत असताना. And you thought it was a quiet season. तुला असं वाटलं किती शांत ऋतू आहे ना हा. You thought nothing was happening. तुला असं वाटत होतं काहीच होत नाहीये. But पण while you were sleeping, God was swinging his sword of the Spirit. तू झोपलेला असताना देव त्याची आत्म्याची तलवार फिरवत होता. While you were snoring, he was roaring for you. तू घोरत असताना तो तुझ्यासाठी गरजत होता. ओ हालेलुया. खबरदार मेरे बच्चों के नजदीक कोई आए तो मैंने तलवार बाहर निकाली है, एक को देख लेगा. Say, भाई किती परिचित वाक्य आहेत ना. you went to bed with problems तुम्ही समस्या घेऊन झोपायला गेला and you woke up with peace. पण शांतीनं उठलात. How it happened? कसं? God was working in the देवाने dark. काम केलं 8 तासात. तू डोक्याला हात मारून झोपला पण उठताना शांतीनं उठला. कैसे? प्रभू ने काम किया 8 घंटे में. Say, not because you solved it, तू सगळ्या समस्या सोडवल्या म्हणून नाही काही. but because God settled it for you. देवाने तुझ्यासाठी सगळं केलं. मैंने किया नहीं, मेरे प्रभू ने किया. I have seen it. मी बघितलंय. मी उघड्या At डोळ्यांनी nights we thought it was a mountainous problem. रात्रीच्या समयी असं वाटलं होतं की बापरे बापरे आता केवढी मोठी समस्या डोंगरा एवढी आली. In 2-3 days time it was not a problem, it was a molehill. 2-3 दिवसामध्ये ती समस्या नव्हती, डोंगर नव्हताच. ते एवढंच And छोटंसं then we निघालं. think why we were so frustrated आणि मग about विचार this. करायला लागतो आपण की 2 दिवसापूर्वी एवढं कशाला आपण टेन्शन घेतलं But होतं you देवानं. don't know that problem was अरे mountainous. पण तुला माहित नाही ऍक्च्युली तो प्रॉब्लेम डोंगरा एवढाच होता. God chopped it off and made it a molehill. देवाने कापून त्याला सपाटच केला, एवढूसा करून टाकला. And that is the grace of a good heavenly Father. चांगल्या स्वर्गीय बापाची ही कृपा आहे. One who doesn't wait for your strength to be showed जो वाट नाही बघत तुझी ताकद दिसायची, before he defends you. तुझा बचाव He is not करण्यावर. waiting for your strength to म्हणजे show up. देव वाट नाही बघत आहे तुला वाचवण्या अगोदर की मला बघू दे ह्याच्यात किती सामर्थ्य आहे. मग नंतर मी बघतो मग मी याचं बघतो. एक हात कापलं तर मी हा, येतो मदत असं. करायला. No, आमेन. not like that. असं नाही. He देव- defends you right देव away. येऊन तुझा बचाव करतोच. देव काही बघत नाही त्यावेळेला. He doesn't say, okay, you fight, we will see. If you lose one eye, I will help you. देव असं नाही म्हणा ठीक है आत्ताला याला लढू दे, एखाद डोळा वगैरे गेला, थोडा काना बिणा हो गया कि मैं उसको बचाता. No. नाही. He doesn't want your hair to be singed. देव म्हणतो तुझ्या केसाला धक्का नाही लागू देणार मी, कारण ते पण देवानीच मोजलेत ना. तो कशाला त्या केसांना धक्का लागू देईल, त्यांनी मोजलेले आहेत.
He conquers things for you while you are curled up in your bed at night. तू तुझ्या बिछाण्यावरती असा गुंडाळून झोपलेला असताना देव तुझ्यासाठी कार्य करतो. That thick mattress you cover with your Ah. head while you are sleeping. ती जाड गोधडी घेऊन तू झोपला होताना रात्री असा And that AC and the fan एसी चालू running फॅन over your मस्त अगदी head. सुंदर हालेलुया. And there God is fighting for you. तिथं देव तुझ्यासाठी लढत होता. और तू सोया था और सोया मतलब कैसा सोया था असा ओढ बाढ के एकदम फर्स्ट क्लास. Let's walk सिर to पे से. this revelation that is coming from heaven for हे us. जे प्रगटीकरण स्वर्गातून येतंय ना ते डोक्यात पाडून त्याच्यावर चाला. Say, मी म्हणते ना कुछ भी हो गया तो भी कुछ नहीं होता. क्यों? जीसस अपने साथ है. say. आपण को तो प्रॉब्लम ही नहीं है. Israel was stuck up. Before him was the Red Sea. Behind them was Pharaoh. इस्रायल कसं जाम अडकलं. पुढे तांबडा समुद्र, पाठीमागे फारो राजा. At the sides, 2 mountains. बाजूला 2 मोठे डोंगर. No plan, no strategy, प्लॅनिंग नाही, योजना नाही, काही नाही, no weapons. काही शस्त्र सामग्री नाही. From where they will get weapons? आता शस्त्र कुठून मिळणार होती? ते तर सगळं They सोडून were all निघाले. shepherds. सगळे धनगर मेंढपाळ. Nothing. काहीच नाही ना. One thing they had. पण एक होतं. What was it? काय? Fear. भीती. 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 But Moses then said, पण मग मोशे बोलला, stand still and see the salvation of the Lord. अरे एवढे भिऊ नका. देव देतोय ते तारण पहा. The Lord will fight for you. देव तुमच्या वतीनं लढेल. ज्याने मिस्र देशातनं काढलंय तो समुद्रातनं पण काढेल. And while they were scared there, आणि तिथे ते असे घाबरलेले असताना God parted the Red Sea for them. देवाने तांबडा समुद्र दुभंगलाय त्या काळी. Bible says the whole night God was breathing on the waters to separate it. बायबल म्हणतो की संपूर्ण रात्र देवबाप त्या पाण्यावर श्वास टाकत होता ते पाणी दुभंगायला. Amen. बोला अजूनपर्यंत लोकांना कळलेलं नाही. विद्वान लोकांना 20-25 पर्यंत सुद्धा कळलेलं नाही ये कैसे हो गया. से. क्योंकि वो प्रभु ने किया ना. नहीं समझेगा किसी को. And while they stood still, God moved creation. आणि ते शांत उभे असताना देवानी निर्मिती हटवली. While they worried about Pharaoh, फारोचं टेन्शन घेऊन बसले हे लोक. God set a trap for Pharaoh. देवाने फारोसाठी जाळं तयार केलं. When they walked across, जेव्हा हे कोरड्या जमिनीवरून चालून पार गेले God drowned the enemy. देवाने काय केलं. शत्रू जसा आला ना आणि पाय ठेवला ना लगेच पाणी सगळं परत आणलं. Without them lifting up a finger. एक बोट म्हणून ते उचलू नाही शकले. शत्रू बुडला. That is rest. That is rescue mission. त्याला म्हणतात विसावा. त्याला म्हणतात बचाव कार्य. You don't always need a sword to fight. तुला नेहमी तलवारीची गरज नाहीये लढायला. When you have got God to fight for you. तुझ्या देव तुझ्या बाजूने आहे लढायला. अरे कशाला ते तलवारी आणि तोंडाच्या पट्ट्या. Amen. आमेन. Look at Jehoshaphat's fight. यहोशाफाट कसा लढला बघा. God said, put singers in front. देव त्याला काय म्हणाला. यहोशाफाट राजा पुढे गायक ठेव. Yes, in 2 Chronicles 20, we all know. 2 इतिहास 20वा अध्याय आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. Because these armies came against Judah. कारण की हे सैन्य यहुदाच्या विरुद्ध आलं. Judah means praise. यहुदा म्हणजे स्तुती. When you praise, the enemy cannot stand. आणि जेव्हा तुम्ही स्तुती करायला लागता ना त्या शत्रूला सहनच होत नाही. Jehoshaphat did not organize warriors. त्याला यहोशाफाट राजाने योद्धे नाही पुढे पाठवले. He appointed singers. बलवान वीर नाही तर क्वायर पुढे पाठवली. And when the, लीड सिंगर्स अँड क्वायर कम ऑन गो. and what did the choir sing? आणि क्वायरने काय गायलं. Praise the Lord. देवाला For धन्यवाद. his mercy endures forever. त्याची दया सनातन आहे त्याला धन्यवाद. Say, they said, praise the Lord. ते म्हणाले देवाला धन्यवाद. देवाची स्तुती. And as they praised God, आणि जसं त्यांनी देवाची स्तुती सुरू केली God set ambushes. तसं देवाने बघा लिहिलेलं आहे कसं त्यांना वाचवलं. Ambushes, yes. येस मला तो शब्द आठवेना. And God turned the enemies towards one another. आणि देवाने शत्रूंना एकमेकांच्या विरुद्ध पेटवलं. And so by the time Judah showed up, तर यहुदा येईपर्यंत the battle was over युद्ध संपलं. and the blessing was waiting for them. लढाई संपली. आशीर्वाद त्यांची वाट पाहत होता. There was Amen. not a drop of blood. रक्तपात का एक थेंब रक्त नाही. See, when God fights, there is no blood. देवानी लढाई हातात घेतली ना तर ती रक्ताविना होते. Amen. आपली साधी भांडणही रक्तपातात जातात. देवाच्या लढाया सुद्धा रक्त सांडत नाहीत. Your husband and wife fight, हो ना. next day it's all swollen up. तेच here, मी swollen up म्हणते ना there. आपली साधी भांडणं सुद्धा रक्तपातात जातात. म्हणजे नवरा बायकोचं पण थोडस झालं तर दुसऱ्या दिवशी तोंड सुजलेली असतात. समजणारे समजून घेतात. one goes to the dentist, another one goes. त्यातला एक जातो डेंटिस्ट कडे दुसरा जातो हात दाखवायला. झालेला आहे काल काहीतरी. They didn't fight, they didn't sweat.
त्यांनी काही केलं नाही, घाम गाळला नाही, They just sang their way to victory. बस गायले, फक्त गायले, देवाची गाणी, देवाची स्तुती गायली आणि विजय आला. Sometimes your best weapon is worship. कधी कधी तुमचं सगळ्यात उत्तम हत्यार आहे आराधना. ये प्रेजेंट वर्शिप इधर होती ना बेटा, वो हल्के में मत लो, तुम लोग जल्दी आया करो. The best weapon is worship. सगळ्यात उत्तम हत्यार आहे स्तुती आराधना. While you wait, the best weapon is worship. वाट पाहत असताना, प्रतीक्षा करत असताना सगळ्यात उत्तम हत्यार आहे आराधना. Say, या तुम्ही स्तुती आराधनेला. नाही वचन सुरू होईल तेव्हा जाऊ नको नको. कधी 10, 10:15 चर्च गाठायचं Praise रविवारी. look at Jesus in the storm. येशू बघा वादळात He was asleep, झोपले होते, but still in control. तरी ताबा होता. Say, when Jesus sleeps also, he's in control. येशू झोपलेली असताना सुद्धा ताबा ठेवून असतात. Amen. आपण झोपलो की आपले सगळे ताबेच सुटतात, हो की नाही? The- कुछ अपने को ख्याल नहीं रहता, अपन सो गए कि घोड़े बेच के सो गए. See, प्रभु सोकर भी कंट्रोल. see the disciples, वाह, they were panicking. शिष्य घाबरले. Storm was raging. असं वादळ सुटलं, The waves were crashing on the boat. लाटा यायला लागल्या नावेत. What was Jesus doing? येशू काय करत होते? Sleeping on the stern, कुशीवर झोपले होते. head on a pillow. उशीवरती कुशीवर झोपले. वाह. Because कारण you don't panic in storm वादळात असं गोंधायचं when you नसतं. have power all over you. जेव्हा सामर्थ्य सगळीकडून तुझ्या सोबत असतं ना, तेव्हा वादळात आपण गोंधळत नाही. And so when they woke him up, मग जेव्हा शिष्यांनी येशूंना जागा केलं, Jesus didn't fight the storm with his muscle. येशूंनी काही स्नायू शक्तीनं मसल दाखवून त्या वादळाशी लढाई नाही केली, Just spoke. फक्त बोलले, Peace, be still. शांत वादळांनो शांत. See, we are all yelling at the storm. आपण वादळांना बघून नुसता आरडाओरडा, नुसतं खिंचायचं, नुसतं आरडाओरडा. Amen. आमेन. येशूंचा शब्द एकदम शांत. एवढा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. And Jesus is resting through that storm. आणि येशू त्या वादळात पण आराम करतात. And if he is sleeping, we should also sleep like आणि him. मग येशू वादळात असे झोपतात ना, तर आपण पण येशूंसारखं वादळांमध्ये झोपायचं. A little boy asked his mother once, एका लहान मुलाने एकदा आपल्या आईला विचारलं, if I go to sleep, जर मी झोपलो who's going to see that the house is safe? तर घर सुरक्षित आहे, ह्याची जबाबदारी कोण घेईल? The mother said, आई म्हणाली, God stays up all night. देव रात्रभर जागा राहतो बेटा, तू सो जा. And so he blinked and said, मग तो डोळे मिसकवून म्हटला, then no need for me to stay up too. मग मी जागा राहायची गरज नाही. If he is awake, one has to sleep. तो जागा आहे तर एकाने झोपायला हवं, मग देव जागू दे, मी झोपतो. And so if God is on the night shift, जर देव नाईट शिफ्ट करतोय, then why should I wake up? मग कशाला मी जागा राहू? See? So लहान- never fight the battles for which you were never built for. तर ज्या युद्धांसाठी तुम्ही बनलेलाच नाहीये, ते युद्ध तुम्ही लढायला जाऊ नका. I do that. मी असंच करतो. I am not built for every battle. प्रत्येक लढाईसाठी मी बनलेलो नाहीये. आय एम नॉट कट फॉर एव्हरी फाईट. See, rest is an act of trust. आराम विश्वासाचं कृत्य आहे. Amen. आमेन. की मी तुझ्यावर सोडलंय, तू कर. And today we are all standing. आणि आज आपण प्रत्येक जण जो उभे आहोत, It was only because God fought for you. तर फक्त देव तुझ्या वतीनं लढलाय म्हणून तू उभा आहेस. That's why you're standing today. म्हणून आज आपल्यातला प्रत्येक जण असा उभा आहे कारण देव आपल्या वतीनं लढलाय. Don't say you are standing means there are no demons around. असं म्हणू नका की तू उभा आहे, अगदी व्यवस्थित उभा आहे म्हणजे तुझ्या अवतीभोवती सैतान भूत दुरात्मे कोणी नाही. Like one pastor many years back told me, जसं अनेक वर्षांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी एक पास्टर मला म्हणाले, because I wanted to take his church on rent. मला त्यांचं चर्च भाड्यावर घ्यायचं होतं आपली सभा चालवायला. And so he said, I don't believe some of the doctrines you preach. तर ते मला म्हणाले, काही तत्व तुम्ही जी शिकवता ना पीटर सर, त्याच्यावर माझा विश्वास नाही. I said, like what? म्हटलं उदाहरणार्थ काही सांगा ना. He said, तर म्हणतात, you are saying demons are around. तुम्ही म्हणता दुरात्मे आहेत. We are living in a modern world. आपण आधुनिक जगात जगतो. Lights are everywhere. सगळीकडे लाईट आहेत, So where demons will मग be? दुरात्मे कुठे असणार Because आहेत? demons always hide in the कारण dark. दुरात्मे अंधारात लपतात आणि आता अंधार नाहीच आहे. I said, I don't want your church. मी now." डोक्याला हात मारला, म्हणलं तुमचं चर्च नको, तुम्ही सांभाळा. मेरा किधर भी ठीक है, ऑल में ठीक चल रहा अपना, बाद में देखेंगे. See? Amen. ऐसा थोड़ी होता कि ये लाइट Yeah. लगा कि डेवल नहीं है. Just because you put on the light, you think so demons are not there. तू लाईट लावले म्हणून तुला असं वाटतं भूत नाही. अरे तुला काही वाटेल. Every Saturday there are all Huh? these lights and then we see all of दर them here. शनिवारी एवढे फोकस लाईट समोर लावलेले असतात तरी खोऱ्यानी भूत काढतोय आम्ही. खोऱ्यानी. तुम्ही मोजा कधी कधी किती असतात वर. 1 by 1, 1 by 1. See,
Rest is not weakness. आराम म्हणजे अशक्तपणा नाहीये. Even रेस्ट इन द लॉर्ड. rest is worship. आराम सुद्धा आराधना आहे. प्रभूत केलेला आराम आराधना आहे. Yes. प्रभूत केलेला आराम हराम नाही. प्रभूत केलेला आराम आराधना आहे. See, God doesn't need your energy. God needs your trust. देवाला तुझी एनर्जी नकोय. ठेव तुझ्याकडे. बचा के रख. देवाला तुझा विश्वास हवाय. Amen. आमेन. And sometimes our stillness is louder than our scream. आणि कधी कधी आपली शांतता आपण जे किंचाळतो त्याच्यापेक्षाही जास्त बोलून जाते. If you have faith in God. जर देवावर आपला विश्वास असेल तर. Amen. Amen. If you are fighting, God might be waiting for you to get out of the way. तू लढायला गेला ना तर कदाचित देव वाट बघत असेल की हा कधी एकदाचा मधून गेला तर बरं होईल. Amen. धड लढे ना धर विजय येईना. Praise God. And so God says, when you are finished with it, tell me. आणि मग देव म्हणतो तुझं लढून झालं ना की मला सांग. तू बहुत बीच बीच में आ रहा. Once you are bleeding all over, हा. tell me. I'll देव come. म्हणतो तू बहुत बीच में आ रही जयश्री. एकदा तुझा रक्तबंबाळ वगैरे तू झाली की तू बाजूला हट मी येतो लढायला. बोलो मला. हा मला Call बोलव. unto me in the days of your trouble. संकट समय माझ्या नावाला हाक मार. तू मारशीलच. सगळीकडनं रक्तबंबाळ झाली की तू मला हाक मारणारच आहेस. तर तसं झाल्यावरती मला हाक मार. Let me tell you, एक सांगतो. the night you go to sleep in fear, रात्री ज्या कुठल्या रात्री समजा तुम्हाला भीती वाटून तुम्ही झोपता and morning you get up with freedom, पण सकाळी मात्र अशी सुटका मिळून उठता. remember, एक लक्षात ठेवा. God has just fought a battle for you. रात को प्रभु ने तेरे लिए लढाई की है. समंजस माणसांनो समजून घ्या. And what you should do next, मग पुढे तू काय केलं पाहिजे. kneel down and thank Him. नुसते आभार नाही मानायचे. गुडघे टेकून आभार मानले पाहिजे की रात्री झोपताना मला एवढी भीती वाटत होती आणि सकाळी मी एवढा फ्रीडम मध्ये सुटकेमध्ये उठलोय. मी गुडघे टेकून तुला धन्यवाद. साष्टांग दंडवत प्रणाम. Secondly, 2 let go of your control. तू सगळ्यावरती ना तुझा लगाम नको ठेवू. You can't win every battle on your own. प्रत्येक लढाई तुला स्वतःहून जिंकता येणार नाही. Amen. तू कंट्रोल सोड. Amen. तू लगाम छोड भाई. And you're not supposed to fight every battle. आणि प्रत्येक लढाई तू लढायची पण नाहीये. You have to allow God to fight तू your देवाला battle. परवानगी द्यायची आहे की तुझ्या वतीनं देव लढावा. Because let God be God. Let us not play God. कारण देवाला देव असू दे. तू देव खेळू नको. हा खेळ नाही मांडलेला. Amen. Third is तीन. worship through the war. त्या लढाईत मधून मध्ये आराधना कर. Praise should not be a filler. स्तुती मध्ये मध्ये फक्त भरायला फिलर नको. It should be the main one. ऑल अलॉंग स्तुती पाहिजे. पूर्ण प्रवासात स्तुती पाहिजे. मध्ये मध्ये फक्त त्या जागा भरायला स्तुती असं नसतं. Because praise कारण स्तुती is a force. एक शक्ती आहे. It's a ओ, power. हालेलुया. सामर्थ्य आहे. And so when you worship God, तर जेव्हा तुम्ही देवाची आराधना कराल actually you are releasing heaven's army on your behalf. ऍक्च्युली तुम्ही स्वर्गातलं सैन्य तुमच्या वतीनं खाली आणत असता आराधना करताना. That is the only way heaven's army responds. आणि ती एकच रीत आहे की ज्या रीतीला स्वर्गीय सैन्य प्रतिसाद देतं आणि म्हणतं आम्ही आलो. Another thing, अजून एक sleep like it's already solved. असे झोपा की माझा प्रॉब्लेम सुटलेला आहे. प्रॉब्लेम है, प्रॉब्लेम हो गया, प्रॉब्लेम हो गया ऐसा बोल बोल के सो मत. प्रॉब्लेम सुटला असं म्हणून. Because your sleepless nights won't fix what only God can handle. कारण रात्रभर जरी तू झोपला नाही ना तरी देव जे हँडल करणार आहे ते तुला रात्रभर न झोपूनही हँडल करता येणार नाहीये. सो माइट ॲज वेल लेट गॉड डील विथ इट. Do you know देवाला परवानगी द्या. you require faith to sleep? माहितीये रात्री झोपायलाही विश्वास लागतो देवावरचा. काही लोकांना झोपा येत नाही गोळ्या खाऊन पण. I know of people, they don't sleep. मला माहितीये काही लोक 24 तास जागीच असतात. ती त्यांना झोपच येत नाही. They cannot sleep. नाही येत त्यांना झोप. अशी लोक मला माहित आहेत. दे कॅनॉट स्लीप. त्यांना झोप येत नाही. When I hit the bed, I sleep. मी तर असा आडवा पडलो ना घोरायला सुरुवात आणि पास्टर घोरायला लागले की मी घोरायला सुरुवात. त्यांना झोप लागली की मलाही झोप लागते की पास्टर सो गए नका आपण बी. Because for me, sleep is a testimony itself. माझ्यासाठी झोप सुद्धा एक साक्ष आहे की मला झोप पण देव देतो. Yes. You are giving testimony here. For me, sleep is a testimony. तुम्ही इकडे येऊन साक्षी सांगता मला देवानी हे दिलं ते दिलं. माझी रात्रीची झोप पण एक साक्ष आहे. मी म्हणतो देव मला झोप देतो. Amen.
Because he gives his beloved sleep. कारण तो त्याच्या प्रियांना झोप देतो. एखाद्या रविवारी अशी साक्ष सांगायची, देवबापानी मला छान झोप दिली शनिवारच्या वाह. रात्री, देवाला धन्यवाद. म्हणायचं मेरा नंबर लगाओ, मेरे को टेस्टिमनी देना है. And second, another thing, अजून एक, know when to shut up. कधी गप्प राहायचं ते शिका. No grumbling. कुरकुर नाही करायची. You open your mouth only for praise. तोंड उघडा फक्त स्तुतीला, Amen. बाकी कशासाठी तोंड उघडू नका. Because Moses said the Lord will fight for you. कारण मोशे म्हणाला देव तुमच्या वतीनं And लढेल. you hold your peace means pin drop silence. तुम्ही उगे उभे राहा. उगे उभे राहा म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते चित्र असतं ना नर्सचं, See? तसं. Moses said finger on your lips. मोशे म्हणाला ओठावर बोट, ओठावर बोट. Only बोलायचं नाही. see the salvation of the फक्त Lord. बघायचं देव देतो ते तारण. ओठावर बोट ठेव. मी म्हणते एक चेन लावून झिपच लावा तुम्ही. In other words, don't speak fear. दुसऱ्या शब्दात भीती 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 बोलायची नाही. Don't rehearse defeat. आणि सारखं सारखं आपण तर हारणारच आहे, मला तर नाही वाटत होणार आहे बाबा, मेरे को तो डाऊट ही है. ये तेरे डाऊट की वजह से ही बेड़ा गर्क हो रहा. Let God move. देवाला कार्य करू दे ना बाबा, Amen. देवाला कार्य करू दे ना राजा. Because it is God's battle. Let him fight. देवाची लढाई आहे, देवाला लढू दे ना. Say, you sleep because the angels have already been dispatched for तू you. झोप, देवदूत तुझ्यासाठी ऑलरेडी पाठवलेले आहेत, तू झोप. Amen. Amen. Many times our problem is we want to become God. अनेक वेळेला आपला प्रॉब्लेमच हा आहे की आपल्याला देव बनायचं असतं. Say, start letting him to be your father. देवबापाला तुझा बाप बनू दे ना. सगळ्यांचा बाप तूच असलं पाहिजे गरजेचं नाही. देवाला तुझा बाप बनव ना बाबा. Amen. आमेन. Let him part the sea first for you. देवाला तांबडा समुद्र तुझ्यासाठी दुभंगू दे ना. You cannot do it. तुला नाही जमणार करायला. Can you part the Red Sea? तुम्हाला तांबडा काय कुठलाही समुद्र, नदी त्या बाबतीत किंवा नाला दुभंगता येणार आहे का? नाही ना. है का आपला काम? We cannot do it. He can do it. पण देव करू शकतो ना. मग करणे दे ना बाबा. Amen. आमेन. That's why I wake up every day saying, तर रोज सकाळी उठताना म्हणायचं, Lord, प्रभू I thank you तुझे आभार, for fighting my battles. माझी लढाई तू लढली. ओ, Those हालेलुया. battles also that I didn't see. ज्या लढाया मला दिसल्या नाहीत त्याही तू लढल्यास. Praise God. आय लव्ह यू जीसस. Say, थँक यू. say thank you, Jesus. म्हणा now. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. बोलो, बोलो. For those battles that you fought for me that I never saw. ज्या लढाया तू माझ्यासाठी लढलास, ज्या लढाया मला दिसल्याही नाहीत, अशा सगळ्यासाठी धन्यवाद येशू. See, your rest is not a pause, it's a weapon. तुझा आराम म्हणजे अल्पविराम किंवा पॉज नाहीये. तुझा आराम हत्यार आहे. Amen. तुझा आराम शस्त्र आहे. Because God fought for you while you were resting. कारण तू आराम करत असताना देव तुझ्यासाठी लढला आहे. Amen. मैं We सोता only हूं. stand in the victory. आपण विजयात उभे असतो नेहमी. नेहमी विजय. He said, तो He will बोला. surely, in Psalm 91, surely He will save us from the fowler's hand. तो आपल्याला पारध्याच्या शिकारीपासून असणे. वाचवणार, जाळ्यापासून वाचवणार. स्तोत्र 91:3. He will save us from deadly pestilence. तो आपल्याला मळीपासून पिढेपासून वाचवणार. Amen. आमेन. लिहिलंय त्याने. See, certain things you saw God fixing, certain things you will never see God fixing. काही गोष्टी देवाने दुरुस्त केलेल्या तुला दिसतील, काही गोष्टी देव दुरुस्त करतोय ते तुला दिसणारच नाही. Some things you didn't see it coming. काही गोष्टी तुला येताना दिसल्याच नाहीत. Some things you didn't feel the danger. काही गोष्टींमध्ये तुला धोका जाणवला नाही. Some things you didn't know who was plotting behind your neck. काही गोष्टींमध्ये तुला माहिती नव्हतं तुझ्या माने मागे कोण कुयोजना करतंय. While they were going about in your back, आणि तुझ्या पाठीमागे त्या सगळ्या कुयोजना ते करत असताना God was blocking every arrow that was coming देव towards प्रत्येक you. बाण ब्लॉक करत होता तुझ्यावर सोडलेला. He blocked the curse. देवाने तो शाप ब्लॉक He केला. blocked the attacks that are coming on you. जे हल्ले तुझ्यावर येत होते ते देवाने ब्लॉक केले. See? So many things He is doing. अनेक गोष्टी देव आपल्यासाठी करत असतो. He blocks the gossips also that are coming behind जी our काही back. निंदा, नालस्ती, गॉसिप, चहाड्या आपल्या विरुद्ध होत असतात तेही देव ब्लॉक करतो. Some of the things He doesn't even ask for your permission. Should I block it? काही गोष्टींमध्ये देव तुझी परवानगी पण घेणार नाही की हे मी ब्लॉक करू का. नाही. Because- कारण Sometimes the things which have to be blocked, we will say open it up, हो and ना. the things which have to be opened up, we'll say block. कारण आपला एक प्रकार विचित्रच ना. कधी कधी ज्या गोष्टी ब्लॉक असायला हव्यात त्या गोष्टींना आपण म्हणू नाही दे बाबा राहू दे. आणि ज्या गोष्टी ब्लॉक नको करायला हव्या त्यांना आपण ब्लॉक करून टाकू. See, म्हणून देव विचारत नाही. sometimes He does not seek for your permission. कधी कधी देव तुझी परवानगी घेत नाही. Amen. फार छान, And अतिउत्तम. sometimes He doesn't need your awareness also. आणि कधी कधी देवाला गरज पण नाहीये की तुला कळावं, तुला सांगून करावं. He does not want to give you tension. कारण देवाला तुला उगीच टेन्शन नाही द्यायचं. देवाला माहिती आहे नसत्या गोष्टीत एवढं टेन्शन घेतो. असं काय असेल तर हात आपकायचाच. येतो म्हटलं 4th लेवल हार्ट अटॅक आउट.
He blocks it even before anybody, even before you can see the reality of it. तुला वास्तविकता दिसने ही अगोदर देव ते ब्लॉक करून टाकतो की ये चीज इसको बताना नहीं, उसको दिखाना भी नहीं, मैं कर लूंगा. Amen. See, इसको दिखाएंगे बताएंगे इसकी शुगर इतनी हाई होएगी कि हो जाएगा. yes. As it is, the sugar is killing हाँ them. ना. Then this problem again, if God shows it to him, what will happen? एक तर शुगरमुळे लोक मरतायत. समस्या तर देवाने दाखवायला सुरुवात केली तर ते शुगर एक्सप्लोड होईल तुझ्या See, अंगात. look at Balaam. बलाम He was going on his way to curse Israel. बलाम चालला होता इस्रायलला शाप द्यायला He was riding his donkey. त्याच्या गाढवावर बसून. See, हा he was minding his own business. आपलं आपलं काम करत होता And suddenly the donkey stopped. आणि अचानक गाढवच थांबलं. Because God didn't want him to curse. कारण देवाची इच्छाच नव्हती की God बलामाने शाप द्यावा stopped the इस्रायलला. donkey. मग देवाने काय केलं? गाढवाला थांबवलं. And Balaam got angry on the donkey. आणि बलाम गाढवावर चिडला. He hit the donkey, गाढवाला मारलं त्यांनी. See? असं कसं थांबला तू? not realizing न कळत that the donkey had seen the angel of the Lord standing in the path. गाढवानी देवाचा दूत पाहिलाय रस्त्यात मध्ये. गाढवानी Donkey saw the angel of the Lord with a sword in his hand. गाढवाला देवाचा दूत हातात तलवार घेऊन रस्त्यात दिसलाय. Balaam didn't see the angel of the बलामाला Lord, नाही दिसला. but the donkey saw the angel of the Lord. गाढवाला दिसला देवाचा दूत रस्त्यात तलवार घेऊन उभा. And God used that donkey to block Balaam from walking into his death. आणि देवाने त्या गाढवाला वापरलं की बलाम त्याच्या मृत्यूकडे जाऊ नये इस्रायलला शाप देऊन. See, God said, how beautiful and lovely are the tents of Israel. देव म्हणाला इस्रायलचे तंबू इस्रायलच्या छावण्या किती सुंदर आहेत. And there Balaam was called by King Balak to curse Israel. आणि तिथं बालामाला बलाक राजाने सांगितलं तू जाऊन इस्रायलला शाप दे. Now Israel didn't know, they were living in the tents. इस्रायली लोकांना काही पत्ता नाही. इस्रायली लोक तंबूत छावण्यांमध्ये राहत होते. Because Balak said, curse from the mountaintop. पण बालाक त्याला म्हणाला की बलामा तू जाण डोंगर माथ्यावर इस्रायलला शाप दे. See how God was talking with him म्हणजे देव कसं त्याच्याशी and बोलत होता. stopped him. देवाने कसं त्याला थांबवलं बघा. Because God said, those who are blessed cannot be cursed. कारण देव म्हणाला ज्यांना मी आशीर्वादित केलंय त्यांना कोणी शाप देऊ नाही शकत. या बालामाला थांबायलाच पाहिजे आता. हा तर मला बघेना ह्याच्या गाढवालाच मी प्रगट होतो आता. What all God was doing behind the back of म्हणजे Israel. देव काय काय गोष्टी इस्रायलसाठी पाठीमागून There करत are होता. many things happening in the mountain top. तसं डोंगर माथ्यावर बऱ्याच गोष्टी होत असतात. God is handling it for you. देव तुझ्यासाठी सगळं हाताळतो. वन बाय वन. What more can I tell you? अजून काय सांगू मग? Time is up. वेळ संपली. I can go on. मी तर असं बोलतच राहीन. आमेन. Live with confidence, walk with confidence. विश्वासाने जगा, विश्वासाने चाला. The worst things that are happening in your life also. अगदी वाईटातल्या वाईट गोष्टी जरी तुमच्या जीवनात घडत It's a असल्या process and God is aware of it. तरी सुद्धा ती एक प्रक्रिया आहे आणि देवाला ते सगळं माहित आहे. God will deal with all your enemies. देव तुझ्या सगळ्या शत्रूंना हाताळेल. God is dealing with all my enemies one by one. देव माझ्या सगळ्या शत्रूंना वन बाय वन हाताळतोय. Yes, I've seen it all these 35 years. ही 35-38 वर्ष मी देवाने हे काम केलेलं उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. He has dealt with my enemies. त्याने माझे शत्रू हाताळलेत. God will take care of you. देव सांभाळेल तुला रे. You just walk with Him, believe in Him, तू फक्त देवासोबत चाल. देवावर विश्वास ठेव. तू बिलीव्हर आहे ना. accept Jesus in your heart, येशूंना आपल्या हृदयात खरोखर स्वीकार. and see what He does for you. मग बघ देव I तुझ्यासाठी mean, काय करतो. even a celebrity does not get such kind ना. of help as we as believers get. एखाद्या सेलिब्रिटी माणसाला सुद्धा अशी मदत मिळत नाही जी आपणा विश्वासू लोकांना मिळते. What a security force that is given to us. काय सिक्युरिटी देवानी आपल्याला दिली बघा. किती सुरक्षित आहोत आपण. किती. Amen. आमेन आमेन. हालेलुया. So live with confidence. तर विश्वासाने जगा. Don't allow fear to touch your heart. भीती नका हृदयामध्ये येऊ देऊ. Don't allow anxiety to touch your heart. टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसू नका. Fear, anxiety kills you. भीती टेन्शन या गोष्टी तुला ठार मारतात. It will kill you before time. मरायच्या अगोदर मरशील बेटा. टेन्शन नको घेऊ. And God says, देव बोलतो why did you take so much tension when I am with you? कशाला एवढं टेन्शन घेतलं जेव्हा मी तुझ्या सोबत आहे. I'm working behind your back. मी करतोय ना तुझ्या पाठीमागे काम. तुझे क्या प्रॉब्लेम आहे. See? But पण if you want God to work behind your back, तुझ्या पाठीमागे जर तुझी इच्छा असेल सिन्सिअरली ऑनेस्टली की देवाने तुझ्यासाठी काम करावं, then you have to apply Philippians 4, 6 and 7. तर फिलिप्पी 4, 6 आणि 7 तुला वापरावं लागेल. बी अँक्शियस फॉर नथिंग. But prayer.
पण प्रार्थना. and thanksgiving. कुठल्याही गोष्टीविषयी न चिंताक्रांत होऊ नका. आभार प्रदर्शन आणि प्रार्थना आणि विनंती सकट ते देवासमोर मांडा. That should be your only confidence. हा एकच आपला विश्वास असावा की प्रभु Amen. मेरे साथ है. Praise God. कुछ भी हो गया तो भी कुछ नहीं होता. क्यों? जीसस अपने साथ. Come, कुछ नहीं let होता. us take the song. गीत घेऊ चल. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. 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 With my whole heart I thank you. Thank you for everything you do. Come on, sing धन्यवाद. गा, गा. सगळ्यांनी गा. बोलो धन्यवाद. बोलो धन्यवाद. धन्यवाद, Yes, धन्यवाद Lord. धन्यवाद, Thank you, Jesus. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया. अपना लहू हालेलुया. बहाया, जीवन नया दिलाया. अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, Everybody lift up your यीशु hands. धन्यवाद करता. Say धन्यवाद. Yes. हालेलुया. Praise Him, praise Him. धन्यवाद करता रहूंगा, हालेलुया. Thank you, my यीशु Master. धन्यवाद Thank you, Jesus. करता रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. हालेलुया. यीशु तेरे करीब से जिंदगी मेरी संवर गई. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी संवर गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Let me tell you one thing. अजून एक गोष्ट सांगतो. From today, आजपासून your thanks and your praise
will be on a different level. तुमची स्तुती आराधना वेगळ्या स्तरावर जाईल. Because you're going to thank Him and praise Him with a revelation. कारण तुम्ही डोक्यात प्रगटीकरण घेऊन स्तुती आणि आराधना करणार आहात. That which you never even realized it before. जे तुम्हाला अगोदर कधी कळलं नाही, उमगलं नाही, असा प्रकाश आज तुमच्या डोक्यात पडला आहे. आजपासून पुढे तुमची स्तुती आराधना वेगळ्या लेवलला जाणार Your आहे. praise will be on a different level. तुमची स्तुती वेगळ्या लेवलला जाईल. Your thanksgiving will be on a different level. तुमचा आभार प्रदर्शन वेगळ्या स्तराला Say, जाईल. because you are आवाज thanking शोधो. God for the unseen things also. कारण की अदृश्य गोष्टी सुद्धा आज तुम्हाला The कळेल. unseen deliverances, the unseen salvation, अदृश्य सुटका, अदृश्य तारण, अदृश्य बचाव, the miracle doors that God opened for जे you. चमत्काराचं दार देवाने तुझ्यासाठी That उघडलं, you never thought. जे तुला वाटलं नव्हतं. You just thought that you were just chosen for it, made for it. तुला असं वाटलं होतं की ठीक आहे, आता मला निवडलंय, मी त्यासाठीच बनलोय. I got this door opened for नाही, me. माझ्यासाठी ते दार उघडलं आता. I got this job. मला ही नोकरी लागली. My education gave me this. माझ्या शिक्षणाने मला दिलं. आय एम अ सेल्फ मेड मॅन. अरे यू आर अ गॉड मेड मॅन. हालेलुया. So from now on, आतापासून every door that opens, you will only say thank you, Jesus. प्रत्येक दार जे तुझ्यासाठी उघडेल, तू एवढंच म्हणणार थँक्यू जीसस. Every promotion you get, you will say thank you, Jesus. प्रत्येक बढती मिळाली की तू म्हणणार थँक्यू जीसस. You will stand before the mirror, see your body in good health, and you will say thank you, Jesus. आरशासमोर तू उभा राहणार, चांगली तब्येत बघणार आणि म्हणणार थँक्यू. You will enter the courts with thanksgiving in your heart. हालेलुया. उसके आंगनों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ. You know why? का? Because on the way, कारण रस्त्यात many things could have happened to you. अनेक गोष्टी होऊ शकल्या असत्या, But angels were behind you. पण देवदूत तुझ्या पाठीमागे होते. You're going in and you're coming out तुझं बाहेर येणं, will तुझं be आत taken जाणं, care by सगळं देव God. सांभाळेल. So Amen. you should only thank Him. तुम्ही फक्त त्याचे आभार मानायचे. Say every day thank Him. रोज त्याचे आभार मानायचे की आम्ही आभारी माणसं येशूला. Amen. आमेन. Praise God. देवाला I'll just धन्यवाद. pray for you. मी प्रार्थना करतो Father, तुमच्यासाठी. I thank you and praise you for these lovely people. देव बाप्पा, या सुंदर अशा लोकांसाठी मी तुझे आभार मानतो. Master, प्रभू, I know मला ठाऊक आहे their prayer level and their praise level will be lifted today. त्यांच्या प्रार्थनेचं स्तर आणि स्तुतीचं स्तर आज उंच होणार आहे. And Master, प्रभू, they will praise you with a revelation. डोक्यामध्ये प्रगटीकरण घेऊन, डोक्यात पडलेला प्रकाश घेऊन ते तुझी स्तुती करणार And आहे. when these praises reach you, आणि ही स्तुती जेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचेल, blessings will come down. तेव्हा आशीर्वाद खाली I येतील. claim blessings for all these people now. या सर्व लोकांसाठी मी आता आशीर्वाद मागतो In the name of Jesus. येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. God is going to open miracle doors for you. देव तुमच्यासाठी चमत्काराचं दार उघडणार. God देव is करणार. going to touch somebody's heart. देव कुणाच्या तरी हृदयाला स्पर्श For करणार. you. तुझ्यासाठी कुणाच्या तरी हृदयाला देव तुझ्यासाठी स्पर्श करेल. God will touch your boss for you. देव तुझ्या बॉसला स्पर्श करेल तुझ्यासाठी. उसकी रातों की नींद उड़ जाएगी कि इसको मुझे प्रमोशन देना ही होगा. That's what God did for Mordecai. देवाने मर्दखयासाठी केलेलं काम आहे हे. King Ahasuerus, he didn't allow him to sleep. अहेश्वरस राजाला रात्री झोपूच दिलं नाही देवानी. He was on a night vigil. तो नाईट विजिलवर आला, रात्रभर जागला, Couldn't sleep. झोपच लागेना राजाला. Because God was speaking to him on behalf of कारण Mordecai. मर्दखयाच्या वतीनं देव त्याच्याशी बोलत होता. You don't know what all things God is doing behind your back तुला माहितीच नाहीये अजून देव तुझ्या पाठीमागे काय काय कार्य करतोय for your good. तुझ्या चांगल्यासाठी. देव Amen. आहे तो. So keep on thanking the Lord. तर प्रभूचे आभार मानत राहा. Keep on blessing the Lord देवाला आशीर्वादित करत राहा. for yourself, for your family, स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, for your job, what you नोकरी. have. नोकरीसाठी, तुझ्याकडे जे काही आहे त्यासाठी. Amen. आमेन. And He will add more. देव अजून भर घालेल, Praise God. अजून वाढवेल. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव. Amen and amen. आमेन, आमेन, Please be आमेन. seated. कृपया सर्वांनी खाली बसा.